सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठाद्वारे आयोजित एम ए भाग 2 इतिहास एम ए इतिहास भाग 2 सत्र 4 साठीच्या संपर्कसत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 20th सेंचुरी वर्ल्ड 1950 ते 2000 म्हणजे 20व्या शतकातलं जग 1950 ते 2000 या पेपरच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत या क्षेत्रामध्ये. हा पेपर आजचं जे मार्गदर्शन सत्र आहे ते डॉक्टर उमाकांत हातीकत सर जे आहेत ते घेणार होते, पण तांत्रिक कारणावश त्यांना ते घेता येणार नाही. त्यामुळं आजचे संपर्कसत्र मला घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं आपण आज हे संपर्कसत्र सुरू करत आहोत. तर पहिल्यांदा सांगायचा मुद्दा म्हणजे 20th सेंचुरी वर्ल्ड हा जो पेपर आहे. 20th सेंचुरी वर्ल्ड 1950 ते 2000 हा जो पेपर आहे तो तुमचा मागील पेपर जो होता 20व्या शतकातला जग 1900 ते 1950 या काळ म्हणजे या पेपरचा पुढचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे तो पेपर 1950 पर्यंत संपला होता. हा पेपर 1950 पासून पुढं चालू आहे. म्हणजे आपण ज्यावेळी 20व्या शतकाचा किंवा आधुनिक जगाचा इतिहास अभ्यासतो त्यावेळी 20व्या शतकाच्या इतिहासाचे साधारणपणे हे दोन भाग पडतात, की 1950च्या आधीचा भाग ज्यामध्ये म्हणजे 1900 ते 2000 यामध्ये 50-50 वर्ष या 100 वर्षांना 50-50 वर्षामध्ये विभागावं म्हणून ही विभागणी केलेली नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. तर ही जी विभागणी झालेली आहे 1900 ते 1950 आणि 1950 ते 2000 ही विभागणी झालेली आहे कारण या दोन भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याचा प्रभाव वेगवेगळा आहे. जगाच्या विकासातल्या किंवा राजकारणाच्या किंवा सांस्कृतिक बदलांचे वेगवेगळे पैलू या दोन्ही भागामध्ये होते. ते आपल्याला समजून घ्या. 1900 ते 1950 हा काळ महायुद्धांचा काळ होता. या काळामध्ये दोन मोठी महायुद्ध जी आहेत ती लढली गेली आणि त्याच्यामध्ये जगातले जवळपास सर्व देश आपल्याला म्हणता येईल किंवा संपूर्ण जगावर परिणाम होतील इतक्या प्रमाणात विविध देशांचा त्यामध्ये समावेश होता या युद्धामध्ये. आणि 1950 ते 2000 हा काळ आहे तो शीतयुद्धाचा काळ आहे. या शीतयुद्धामध्ये देखील जगातल्या म्हणजे जवळपास सर्व देशांमध्ये काही ना काही प्रमाणात त्या शीतयुद्धाचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग या शीतयुद्धाचा जो सगळा काळ आहे तो 1950 ते 2000 पर्यंत आहे. हा सगळा प्रभावाचा काळ आणि शीतयुद्ध संपल्यानंतरच्या काही गोष्टी ज्या घडल्या त्याच्या संदर्भात हा काळ पाहिला जातो. तर त्यामुळं हा अशी दोन भागात या 20व्या शतकाची अशी दोन भागात आपण विभागणी करतो आणि त्याचा अभ्यास करतो. तर ही गोष्ट आपण या पेपरचा अभ्यास करण्याच्या आधी सुरुवातीला समजून घ्यायला हवी. माझा आवाज एकदम स्पष्टपणे येतोय ना ऐकू? हा येतोय सर. आता हा पेपरच्या सुरुवातीला या पेपर शिकवण्याचा काही उद्देश सांगितलेले आहेत त्याची आपण एक चर्चा करूया. A new global order come into existence in the aftermath of Second World War. म्हणजे एक नव्या प्रकारचं जागतिक सत्ता संरचना जी आहे ती दुसरं महायुद्ध समाप्त झालं त्याच्यानंतरच्या काळात दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. The middle of 20th century inaugurated a remarkable era of change in world history. 20व्या शतकाचं जे मध्य काळ आहे, 20व्या शतकाच्या मध्य काळामध्ये आपण बघतोय की वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये म्हणजे जागतिक इतिहासाच्या काळामध्ये एक नव्या प्रकारचं जो त्याला आपण म्हणू रिमार्केबल एरा ऑफ चेंज इन वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे अत्यंत मूलभूत पद्धतीचं अत्यंत ठळक पद्धतीचं परिवर्तन जे आहे ते जागतिक इतिहासामध्ये झालं. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, पहिला भाग जो आहे तो पहिला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात 1950 पर्यंत आणि 1950 नंतर जागतिक पातळीवर जे शीतयुद्ध लढलं गेलं तर त्याचा तो सगळा काळ त्याच्यामध्ये व्यापून घेतलेला आहे. त्यामुळे मिडल ऑफ 20th सेंचुरी म्हणजे 1950.
This course is designed to acquaint the students with the political, social, economic, and technological transformation that took place in the latter half of 20th century. जसं मी मगाशी म्हणालो, की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात, ज्याला आपण उत्तरार्ध पण म्हणू शकतो, 1950 नंतरचा काळ जो आहे, तर तो हा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक गोष्टींच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात बदल या 20व्या शतकाच्या उत्तरार्धात झाले आणि या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला हे बदल जे आहेत ते समजून घेता येईल. इट विल familiarize them with events and issues of conflict, peace, resistance, struggle and progress in the context of world history. या ह्याच्यात काय होईल की तुम्हाला अं, ओळख होईल कुठल्या गोष्टींची. तर ह्या ज्या सगळ्या 50 वर्षाच्या काळामध्ये ज्या घटना घडल्या किंवा अं, किंवा जे संघर्षाचे प्रसंग उद्भवले, हा ज्यामध्ये शांततेच्या संदर्भात कोणत्या गोष्टी घडून आल्या, प्रतिकार वेगवेगळ्या अन्यायाच्या रूपामध्ये भेदभावाच्या संदर्भात जे अस्तित्वात होते त्यांना प्रतिकार कशा पद्धतीने झाला, आणि त्या प्रतिकारासाठी किंवा या संघर्षामध्ये जे काही स्ट्रगल झालं, लोकांचं जे काही संघर्ष लोकांनी केला ते ती आणि या काळात झालेली सगळी एकूण सर्व मानवजातीची प्रगती, या सगळ्या गोष्टींचा एक आढावा तुम्हाला या जागतिक इतिहासाच्या पेपरमधून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचं याचं साधारण स्वरूप आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जगाच्या इतिहासात 20वं शतक हे अत्यंत महत्त्वपूर्ण शतक आहे. आज आपण जे काही आहोत, जे काही जगतोय, जे काही विचार आपण हे करतोय, त्याच्यामध्ये एक मोठा भाग जो आहे तो या 20व्या शतकातल्या बदलांचा आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वपूर्ण भाग हा नंतरच्या 20व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेले जे बदल आहेत त्यांचा आहे. ते कसा कसा आहे तो आपण आता एक एक युनिट वाईज या पेपरच्या आपण समजून घेऊया. आता पहिलं जे मॉड्यूल आहे याच्यामध्ये तो आहे कोल्ड वॉर अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस. कोल्ड वॉर अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस याचा अर्थ आहे की शीत युद्ध, कोल्ड म्हणजे शीत, थंड, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे त्याचे काही परिणाम झाले, तर ते आपल्याला या पहिल्या युनिट मधून समजून घ्यायचे आहे. आता पहिला जो पॉइंट आहे त्यामधलं आयडिओलॉजिकल अँड पॉलिटिकल बेसिस ऑफ कोल्ड वॉर, आणि मग त्याच्यामध्ये मिलिटरी ट्रुटीज, नाटो आणि वॉर्सॉ. आता मी तुम्हाला याचं नेमकं हे सांगायचा प्रयत्न करतो. कोल्ड वॉर काय? कोल्ड वॉरला आपण शीत युद्ध म्हणतो. आता आपण इतका तो कोल्ड वॉर हा शब्द घासून पुसून इतका वापरण्यात झाला आहे की आपण बऱ्याच ठिकाणी तो शब्द ऐकतो. म्हणजे घरात समजा घरातले दोन लोकांच्या मध्ये पटत नाही, आणि ते एकमेकांशी बोलत नाहीत किंवा एकमेकांचं थोडं असं शत्रुभाव ठेवलेला आहे आणि एकमेकांना काहीच बोलत नाहीत आणि उघडपणे भांडत देखील नाही. म्हणजे भांडत असते तर ते वॉर झालं किंवा युद्ध झालं असं आपण म्हणू. पण ते काही बोलत पण नाहीयेत एकमेकांशी आणि भांडत पण नाही. मात्र ते आतून असे धुमसतात दोघे देखील. एकमेकांच्या विरुद्ध असं थोडं त्यांच्या मनामध्ये मोठ्या तीव्र भावना आहेत. मग आपण असं त्याला शब्द वापरतो. या दोघांच्या मध्ये असा शीतयुद्ध सुरू आहे असं आपण म्हणतो की नाही. तर ती तशा पद्धती हे जे शब्द असा हा जो रुजलेला आहे शीतयुद्ध म्हणून, हा आपल्या इथं ही जी संपूर्ण जी या काळामध्ये जी चर्चा झाली जागतिक परिस्थितीच्या संदर्भात, त्यातून हा रुजलेला शब्द आहे शीतयुद्ध. तर ते इतकं म्हणजे ते शब्द रुजला म्हणजे याच्यावरनं आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की या काळात जे काही घडत होतं त्याचा लोकांच्या जीवनावर कशा पद्धतीनं परिणाम होत होता हे याची एक झलक आपल्याला यातून दिसते. तर हे शीतयुद्ध नेमकं काय? तर शीतयुद्ध म्हणजे काय झालं होतं, जसं तुम्ही मागच्या वर्षीच्या
तुमच्या पेपरमध्ये पाहिलं असेल की पहिलं महायुद्ध झालं. पहिलं महायुद्ध हे युरोपियन राष्ट्रांच्या मध्ये झालेलं युद्ध होतं. युरोपमधले राष्ट्र जे जास्तीत जास्त प्रमाणात वसाहतीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून युरोपीय राष्ट्र जे होते जर्मनी, ऑस्ट्रिया आणि तुर्कस्तान विरुद्ध इंग्लंड, फ्रान्स, रशिया असं हे युद्ध त्यावेळी झालेलं होतं. आणि ही सगळी त्यामध्ये वसाहतींवर कब्जा मिळवण्याची भावना, त्यामध्ये अ, राष्ट्रवादाचा देखील प्रभाव, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला असलेल्या दिसून येतात. आणि त्यानंतर ते युद्ध संपलं आणि त्याच्यानंतर परत आपल्याला बघतो की जागतिक महामंदी आली आणि त्याच्यानंतर पुन्हा जे आहे आपण असं बघतो की 1939 मध्ये परत दुसरं विश्वयुद्ध झालं. हं? आणि हे दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये आपण बघतो की परत जर्मनी, त्याच्यानंतर इटली आणि जपान अशी आघाडी झाली आणि त्याच्या विरोधात इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया आणि नंतर त्यामध्ये मागच्या पहिल्या महायुद्धाप्रमाणेच नंतरच्या काळामध्ये अमेरिकेचा त्याच्यामध्ये शिरकाव झालेला आपण बघतो. आणि हे युद्ध देखील दोस्त राष्ट्र जे आहेत, अलाइड फोर्सेस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्यांनी जिंकलेलं आहे. आता ज्यावेळी हे युद्ध संपण्याच्या टप्प्यामध्ये आलं, त्याच्यापूर्वी आपण असं बघतो की तुम्हाला जर आठवत असेल की 1939 साली ज्यावेळी जर्मनीनं पोलंडवर हल्ला केला. म्हणजे पोलंडवर जर्मनीनं 3 सप्टेंबरला जो हल्ला केला 1939 मध्ये, हा हल्ला जो आहे तो महायुद्धाची म्हणजे सुरुवात असा बऱ्याचदा मानलं जातं. तर हा हल्ला करण्याच्या आधी जर्मनीनं काय केलं होतं की रशिया, एकच सेकंद. आवाज गेला सर. तर हा जो हल्ला पोलंडवर जर्मनीने केला होता, त्याच्या आधी जर्मनीने काय प्रयत्न केला होता की रशिया बरोबर त्यांनी अनाक्रमणाचा करार केला होता. म्हणजे नॉन अग्रेशन म्हणजे करार. असं नॉन अग्रेशन म्हणजे एकमेकाविरुद्ध आम्ही हल्ला करणार नाही येत्या 10 वर्षाच्या काळामध्ये, असा त्यांनी त्याच्यामध्ये करार केला होता. आता हा करार झाल्यामुळं ज्यावेळी पोलंडवर हल्ला झाला, त्यावेळी रशियानं देखील म्हणजे रशिया आणि जर्मनीच्या म्हणजे यांच्यामध्ये युद्ध होणार नाही अशी तरतूद त्यामुळे झालेली होती. त्यामुळे पोलंडचा अर्धा भाग हा रशियानं जिंकून घेतला जर्मनीने हल्ला केल्यानंतर आणि जर्मनीने देखील पोलंडचा अर्धा भाग जिंकून घेतला. अशा पद्धतीनं पोलंडचा जो घास जो आहे तो जर्मनी आणि रशियानं घेतला होता. पण पोलंडवरच्या हल्ल्यामुळे इंग्लंड आणि फ्रान्स या देशांनी जर्मनीच्या विरोधात युद्ध पुकारलं. आता हे सगळं 1939 मध्ये झालं आणि 1941-42च्या दरम्यान आपण असं बघतो की जर्मनीचं सातत्यानं इंग्लंड आणि फ्रान्स बरोबर युद्ध सुरू होतं आणि त्या युद्धामध्ये काय आपण बघतो की हे जे फ्रान्स आहे, या संपूर्ण फ्रान्सवर पूर्णपणे जर्मनीनं आपला कब्जा केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर आपण म्हणजे त्यामध्ये असं होतं की फ्रान्सवर कब्जा केल्यानंतर जर्मनीचं म्हणजे जर्मनीनं अत्यंत म्हणजे जवळपास 4 ते 5 महिने
इंग्लंडवर सातत्यानं बॉम्ब वर्षाव केला होता. आता हे जर्मनीची अशी युद्धात सरशी होत असताना तिथं पूर्वेकडे जपान जे राष्ट्र होतं, जपाननं पर्ल हार्बरवर बॉम्ब हल्ला केला. पर्ल हार्बर हा अमेरिकेच्या नौदलाचा एक प्रमुख पॅसिफिक महासागर जो आहे त्यामध्ये अमेरिकन नौदलाचं एक प्रमुख केंद्र होतं आणि त्याच्यावर हा हल्ला जो आहे तो जपानने केलेला होता आणि त्यामुळे काय झालं की जपानच्या विरोधात इंग्लंड आणि फ्रान्सने युद्धाची घोषणा केली आणि मग अमेरिका जपानच्या विरोधात देखील युद्धात उतरलं आणि मग जर्मनीने देखील अमेरिकेच्या विरोधात युद्धाची घोषणा केली. अशा पद्धतीने अमेरिकेचा या युद्धामध्ये प्रवेश झाला. आता ह्या ज्या युद्धातले इतर सगळे युरोपातले शक्ती सोडले तरी याच्यातले जे दोन मुख्य घटक जे होते एक रशिया आणि एक अमेरिका हे दोन्ही देश जे आहेत ते एकमेकांच्या विरोधातल्या विचारसरणीचे देश. हा म्हणजे रशिया जो होता तो साम्यवादी विचारसरणीचा देश होता. ज्याच्यामध्ये काय होतं की संपत्ती जी आहे, कारखाने जे आहेत, मालमत्ता जी आहे त्याचं सार्वत्रिकरण असायला पाहिजे. म्हणजे काय असायला पाहिजे सर्वांना ती समान पद्धतीनं मिळायला पाहिजे आणि मग जी सगळ्यांना समान पद्धतीनं त्याचं वाटप होण्यासाठी काय आवश्यक आहे ही जी सगळी संपत्ती आहे, हे जे सगळे कारखाने आहेत हे लोकांच्या म्हणजेच लोकांचं बनवलेलं जे सरकार आहे त्या सरकारच्या मालकीचे असावे. म्हणजे सरकारी मालकीचे सगळे कारखाने असावेत असा विचार या साम्यवादी विचारसरणीमध्ये मांडलेला होता. दुसरीकडं जी भांडवलशाही विचारसरणी आहे त्याचं प्रतिनिधित्व त्याचं एक नेतृत्व जे आहे ते अमेरिका करतं. त्यामध्ये काय आहे की कारखाने हे वैयक्तिक मालकीचे होते. लोकांना संपत्तीचा अधिकार असा वैयक्तिक संपत्तीला जास्त महत्त्व दिसेल आणि मग वैयक्तिक कारखाने मालकीचे असतील तर त्यातून नफेखोरी व्हायची आणि मग नफा मिळवणं आणि हेच भांडवलाचं मुख्य उद्देश असते भांडवलशाहीचे. नफा जे आहे ते सातत्यानं आपल्याला कारखान्यातून इतर उद्योगातून मिळालं. अशा पद्धतीचं भांडवलशाही राष्ट्राचं धोरण असतं. तर अमेरिका जे आहे ते त्या पद्धतीच्या भांडवलशाही विचारांचं प्रतिनिधित्व करत होतं आणि हे जे रशिया जे आहे ते साम्यवादी विचारांचं प्रतिनिधित्व करत असतं. आता याच्यासोबत दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे इंग्लंड, फ्रान्स वगैरे जे देश होते हे युरोपच्या पश्चिमेकडचे देश होते. वेस्टर्न युरोप असं त्याला म्हणायचं. तर ते जी राज्यव्यवस्था होती ती लोकशाही राज्यव्यवस्था होती. म्हणजे त्याला उदारवादी लोकशाही राज्यव्यवस्था असं म्हणतात. लिबरल डेमोक्रेसीज म्हणतात. तर ते त्या पद्धतीचं होतं. आणि रशियामध्ये काय होतं की रशियामध्ये एकाच पक्षाचं सरकार होतं. कम्युनिस्ट पक्षाचं सरकार होतं. आणि ती त्याच्यामध्ये निवडणुका अशा पद्धतीने होत नव्हत्या. कम्युनिस्ट पक्षामध्ये निवडणुका व्हायच्या आणि त्यांचं सरकार त्यामध्ये स्थापन होत असत. त्यामुळे हा एक झगडा जो आहे तो वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य पद्धतीच्या उदारवादी लोकशाही राष्ट्रांचा विरुद्ध साम्यवादी राज्यव्यवस्था असलेल्या राष्ट्रांचा झगडा अशा पद्धतीने देखील त्याला समजलं जात. म्हणजे जे आपण त्याचं आयडियोलॉजिकल आणि पॉलिटिकल बेसिस जे म्हणतो ना यातला आयडियोलॉजिकल बेसिस जे आहे ते या पद्धतीचं आहे की युरोपमध्ये हे इंग्लंड, फ्रान्स वगैरे राष्ट्र आणि अमेरिका हे उदारवादी लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी राष्ट्र, भांडवलशाहीचं प्रतिनिधित्व करणारी राष्ट्र होती. यांच्या विरुद्ध रशिया जे साम्यवादी विचारसरणीचं राष्ट्र होतं. असा एक वैचारिक भिन्नता शत्रुभावी भूमिका जी आहे वैचारिक ती आपल्याला या राष्ट्रामध्ये दिसते आणि आपल्याला माहित आहे की आपण ज्यावेळी दुसरं महायुद्ध ज्यावेळी संपत होतं संपण्याच्या आधी म्हणजे 1942ला आपल्याला असं दिसतं की ऑपरेशन बार्बारोसा नावाच्या एका मोहिमेद्वारे जर्मनीने काय केलं की रशियावर हल्ला चढवला आणि जवळपास मॉस्को पर्यंत जवळपास 300 फौजा जाण्याचा प्रयत्न करत होता. रशियाचा मोठा भाग जर्मनीने या काळामध्ये कब्जात घेतलेला आपल्याला दिसतो आणि या संपूर्ण महायुद्धामध्ये आपल्याला असं दिसतं की सगळ्यात जास्त मनुष्य आणि
साधन संपत्तीची हानी कुणाची झालेली असेल ती रशियाची झालेली होती. आणि आता रशियावर ज्यावेळी जर्मनीने अशा पद्धतीने हल्ला केला होता, त्यावेळी रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका या राष्ट्रांमध्ये ऑलरेडी मैत्रीचा करार झालेला होता. तरी देखील ही जी युरोपातली राष्ट्र आहेत, ती रशियाच्या मदतीला सोव्हिएत युनियन असं त्याला आपण म्हणतो. तर त्या सोव्हिएत युनियनच्या मदतीला हे राष्ट्र आलेली नव्हती, लवकर आलेली नव्हती. त्यांनी खूप कमी प्रमाणात त्यांना मदत केलेली होती. कारण त्याच्यामागचा एक दुसरा उद्दिष्ट त्यांच्या डोक्यामध्ये होता, की रशियावर जो काही जर्मनीचा हल्ला होत आहे, त्यातून रशियाची होणारी जीवितहानी, रशियाच्या रशियाच्या साधन संपत्तीची होणारी हानी, रशियातल्या कारखान्यांचं होणारं नुकसान, याच्यामुळे काय होईल की रशियामधलं जे साम्यवादी राजवट आहे, सोव्हिएत रशियामधली साम्यवादी राजवट, ती अं, पोकळ होईल किंवा त्याला थोडं तडे जातील, त्याला ती दुर्बळ होईल, डळमळीत होईल, अशा पद्धतीचं यांचं या दोस्त राष्ट्रांतल्या अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांचं साधारणपणे भूमिका होती. त्यामुळं त्यांनी काय केलं, की रशियाला जास्तीत जास्त मदत देण्यामध्ये जितका आपल्याला उशीर करता येईल तेवढा त्यांनी उशीर केलेला होता. तर रशियाचा जो काही प्रमुख होता स्टालिन, तर त्याच्या डोक्यामध्ये त्याला म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात येत होत्या. तर तरी देखील रशियाच्या स्वतःच्या अस्तित्वाचा हा सगळा प्रश्न जर्मनीच्या आक्रमणामुळं झालेला होता. त्यामुळं रशियाच्या लोकांनी याचा एकदम जीवतोड प्रतिकार जो आहे, तो केलेला आपल्याला दिसून येतो. आणि रशियाचं जे स्टालिनग्राड नावाचं जे शहर आहे, त्या शहरामध्ये अत्यंत दीर्घ काळ चालणारं असं युद्ध जे आहे, ते त्या स्टालिनग्राड एवढ्या एका शहरामध्ये लढलं गेलं. आणि ते म्हणजे इतकं त्याच्याबद्दल सांगितलं जातं त्या लढाईच्या संदर्भात, की तो खूप म्हणजे म्हणजे आपल्या या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाची लढाई जी आहे, युद्ध जे आहे त्याच्यामध्ये झालेलं असतं. आणि स्टालिनग्राडमध्ये रशियानं जर्मनीच्या फौजांना मागे ढकलायला सुरुवात केली आणि त्यामुळं हळू रशियन फौजांनी जर्मनीच्या फौजांना जे आहे ते मागे ढकलून म्हणजे त्यांना त्यांची कोंडी करणे, त्यांना माघार घ्यायला लावणे, या पद्धतीनं आपलं युद्धाची तयारी केली आणि तशा पद्धतीनं हळू ते जर्मन फौजांना मागे ढकलत युरोपामध्ये पोलंडपर्यंत आले आणि लवकरच मग पोलंडमधनं या जे रशियानं जर्मनीच्या कब्जातल्या प्रदेशावर मुसंडी मारायला सुरुवात केली. मग हे झाल्यानंतर असं ज्यावेळी रशियाची सरशी होते असं लक्षात आल्यानंतर हे जे युरोपातली राष्ट्र आहेत, त्यांनी काय केलं म्हणजे इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका यांनी काय केलं, की यांनी नॉर्मंडी या समुद्र किनाऱ्यावर आपल्या फौजा उतरवल्या फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर आणि जर्मनीला दुसऱ्या बाजूने जर्मनीच्या सैन्यावर हल्ला करायला सुरुवात केली. अशा प्रकारे जर्मनी हा देश हा पूर्वेकडून रशियाच्या आक्रमणाला आणि पश्चिमेकडून इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका यांच्या आक्रमणाच्या मध्ये सापडला आणि त्यामुळे दोन्ही बाजूंचं जे आक्रमण आहे ते थोपवणं हे जर्मनीला अवघड झालं. तर अशा परिस्थितीमध्ये अशी एक शक्यता निर्माण झाली, की रशियन फौजांचं जे काही त्याला रेड आर्मी म्हणतात. रशियन सैन्य जे होतं सोव्हिएत युनियनचं सैन्य त्याला रेड आर्मी म्हणत होते. तर या रेड आर्मीचं जे काही त्याची जो रेटा होता जर्मन फौजांना मागे ढकलण्याच्या संदर्भात, तो इतका तीव्र होता की लवकरच संपूर्ण जर्मनीवर रेड आर्मीचं वर्चस्व निर्माण होईल अशी परिस्थिती ही निर्माण झाली. आणि जर्मनीमध्ये समजा या कम्युनिस्ट विचारसरणीच्या सोव्हिएत युनियनचं वर्चस्व निर्माण झालं तर युरोपातल्या विविध देशांवर त्याचा प्रभाव पडेल आणि त्यातून काय होईल की साम्यवादाचा प्रसार जो आहे तो युरोपीय राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामुळं
त्याच्या प्रभावातनं भांडवलशाही विचारसरणी आणि व्यवस्था जी आहे त्याला एक मोठा धोका जो आहे तो निर्माण होईल. कारण शेवटी काय आहे की युरोपच समजा संपूर्ण कम्युनिस्ट विचारसरणीचा झाला, तर अमेरिकेतनं जे काही भांडवली उत्पादन वगैरे जे होत होतं त्याचा खप कुठं होणार? असा सगळा एक कॉम्प्लिकेटेड इश्यू जो आहे तो या ह्याच्यातून निर्माण झालेला होता. त्यामुळं या दोस्त राष्ट्रांनी इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका यांनी जास्तीत जास्त जोर लावून रशियाच्या जर्मनीमध्ये यांच्या फौजा शिरल्या आणि मग काय झालं, की रशियाने जर्मनीचा बर्लिनपर्यंतचा भाग जो आहे तो ताब्यात घेतला आणि इकडून ज्या या फौजा होत्या त्यांनी जर्मनीतला बर्लिन शहरातला अर्धा भाग म्हणजे अर्ध जर्मनी हे दोस्त राष्ट्रांकडे गेलं आणि अर्ध जर्मनी हे सोव्हिएत युनियनकडे गेलं. अशा पद्धतीने जर्मनीवर दोन्ही गटांचा कब्जा जो आहे तो झाला आणि दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं. आता अशा प्रकारे म्हणजे याच्यातूनच लगेच म्हणजे हे असं घडतं हे जाणवतंय त्यांना, की हे आता एकदा जर्मनीचा पराभव झाला, की मग आपलंच युद्ध आहे. आपलं म्हणजे अमेरिका विरुद्ध सोव्हिएत युनियन म्हणजे भांडवलशाही राष्ट्र विरुद्ध साम्यवादी राष्ट्र असंच युद्ध येणाऱ्या काळात होणार आहे अशी जाणीव दोन्ही बाजूला होती. पण आता सध्या त्यांच्यासमोरचं जे संकट होतं ते जर्मनीचा आणि हिटलरचा पूर्ण पराभव करणं होतं. त्यामुळे त्यांनी ती युद्ध लढलेलं होतं एकत्रितपणे. आणि मग ज्यावेळी हा जो जर्मनीवर त्यांचा कब्जा झाला दोन्ही गटांचा, त्यानंतर त्यांच्यातला तणाव जो आहे तो वाढण्याला सुरुवात झाली. आणि मग ह्याच्यामध्ये काटशाह जो असतो की नाही कॉन्स्पिरसी करणं, त्याच्यानंतर कट शिजवणं अशा पद्धतीचे जे डावपेच आहेत ते या राष्ट्रांमध्ये आपल्याला सुरू झालेले दिसतात. तर त्याचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो पहिला त्याच्या आयडिओलॉजिकल बेसिस काय होते, की एक भांडवलशाही विचारसरणी असलेले इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका असले देश आणि साम्यवादी विचारसरणीचा सोव्हिएत युनियन असे हे दोन वैचारिक भूमिका असलेल्या गटांमधला हा सगळा संघर्ष होता. रशियानं जसं जर्मनीवर कब्जा केला त्यानंतर म्हणजे जर्मनी आणि रशिया यांच्यामध्ये जी काही सगळी राष्ट्र होती म्हणजे आता पोलंड असेल, युक्रेन असेल, आता जे युद्ध चालू आहे युक्रेन असेल, लाटाविया असेल, त्याच्यानंतर स्लोवाकिया असेल, असे अनेक देश या जर्मनीच्या पूर्वेच्या बाजूला आहेत. हां आणि रशिया आणि जर्मनीच्या मध्ये ही राष्ट्र आहेत. तर या राष्ट्रांना रशियाच्या माध्यमातून जर्मनीच्या ताब्यातून त्यांनी मुक्त केलं आणि या राष्ट्रांमध्ये काय केलं रशियाने, की तिथं साम्यवादी सरकारांची स्थापना केली. म्हणजे आता एक मोठं साम्यवादी म्हणजे सत्तांचं देशांचा एक समूह जो आहे तो सोव्हिएत युनियनच्या स्वरूपात पुढे आपल्याला दिसतो. त्याच वेळी हे जे इंग्लंड, फ्रान्स वगैरे जे देश आहेत, अमेरिका जे देश आहे, यांनी काय केलं, की पश्चिमेला जर्मनीच्या पश्चिमेला असलेल्या देशामध्ये भांडवलशाहीच राज्य राहतील यासाठी अतोनात प्रयत्न करायला सुरुवात केली. कारण रशिया म्हणजे एकदम अत्यंत मागास प्रदेश होता. 1917 मध्ये ज्यावेळी रशियामध्ये राज्यक्रांती झाली होती त्यावेळी देखील तो अत्यंत मागास आणि राजाच्या वर्चस्वाखाली असलेला प्रदेश होता. तिथं कोणत्याही पद्धतीचं औद्योगिकीकरण झालेलं नव्हतं. पण या रशियानं नंतरच्या काळात साम्यवादी क्रांती झाल्यानंतरच्या काळामध्ये लेनिन आणि स्टालिनच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रगती केलेलं आपल्याला दिसून येतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ती प्रगती केली की जर्मनीसारख्या अत्यंत बलाढ्य राष्ट्राचा रशियानं पराभव केलेला होता. या जर्मनीचा पराभव करणं म्हणजे इव्हन फ्रान्ससारखं शक्तिशाली देश जो खूप आधीपासून तांत्रिक प्रगती देखील त्यांची झाली होती, तांत्रिक प्रगती, तो देश देखील जर्मनीच्या सैन्य शक्तीसमोर टिकलेला नव्हता. आणि इव्हन फ्रान्समध्ये जे लढणारे ब्रिटिश सैन्य होते त्यांना देखील फ्रान्सची रक्षा जर्मनीच्या सैन्यापासून करता आली नव्हती. मात्र आपण इकडे बघतो की रशियानं जर्मनीचा मोठ्या प्रमाणात पराभव जो केलेला होता. असं सिच्युएशन असताना
आपल्याला असं दिसतं की हे देश एकमेकांचा राजकीय प्रभाव जो आहे तो अ, आपल्या म्हणजे आपल्या बाजूच्या राष्ट्रांमध्ये पडू नये किंवा जिथं भांडवलशाही आहे तिथं साम्यवादाचा प्रभाव पडू नये या दृष्टीनं प्रयत्न करत होते आणि यातूनच एकमेकांची शक्ती कमी करणं, त्याला काटछाळ देणं, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत ते यातून केले जात होते. तर हेच त्याचं एक आयडिओलॉजिकल आणि पॉलिटिकल बेसिस जे आहे राजकीय आणि अ, वैचारिक त्याच्यातला आधार होता हा स्थितीचा. मग आता हे हे कसं केलं त्यांनी? हे सगळं करत असताना मिलिटरी ट्रिटीज ज्या आहेत, म्हणजे सैन्याच्या संदर्भातल्या ज्या करार आहेत, सैन्य करार आहेत, त्याचा त्यांनी आधार घेतलेला आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये मिलिटरी ट्रिटीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर नाटो, नेटो असं त्याला म्हणतात. NATO, नॉर्थ अटलांटिक ट्रेड ऑर्गनायझेशन असं त्याला म्हटलं जातं. तर ते नाटो जे आहे, हे याची निर्मितीच मुळात रशियाचा म्हणजे सोव्हिएत युनियनचा पश्चिम युरोपावर जसं मी म्हटलं ना, जो जर्मनी आणि जर्मनीच्या पश्चिमेकडचा भाग आहे. जर्मनी आणि इंग्लंडच्या बाजूचा आहे ना, तो सगळा भाग आहे. तर पश्चिम युरोपातल्या देशांचं देशांचं रक्षण करण्यासाठी कुणापासून तर साम्यवादी रशियापासून रक्षण करण्यासाठी या नाटो नावाच्या संस्थेची सैनिकी करार झाला होता आणि त्यातून नाटो नावाची संस्था उदयाला आली. म्हणजे नाटो काय आहे, की नाटो फक्त असं ॲग्रीमेंट नाही, की करार केला असं नाही. नाटोमध्ये काय केलं जातं, की हे जी सगळी राष्ट्र आहेत त्यात सामील झालेली राष्ट्र, हे आपलं सैन्य या नाटोच्या सैन्यासाठी देत असतात. तिथं आपले अधिकारी पाठवत असतात. त्या संपूर्ण नाटोसाठी एकच म्हणजे एक कमांड असते. म्हणजे अधिकाऱ्यांची हायरार्की एक नाटोसाठी असलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने हे नाटो नावाचं जे काही करार जो आहे तो या देशांनी केलेला होता आणि हे रशियाच्या विरोधात त्यांनी केलेलं होतं. आज पण तुम्ही बघितलं आता जे युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे, हे मुळात नाटो आणि रशिया यांच्यातला संघर्ष आहे. युक्रेनला नाटोमध्ये समाविष्ट करण्यासाठी अ, हे देश सगळे प्रयत्न करत होते आणि युक्रेनने नाटोमध्ये समाविष्ट होऊ नये असं रशियाचा आग्रह होता. कारण नाटोमध्ये समाविष्ट होणं म्हणजेच रशियाच्या विरोधातल्या गटामध्ये सामील होणं असं त्याची इंटरप्रिटेशन होतं. म्हणून रशियाचा नाटोमध्ये युक्रेनने सामील होण्याला विरोध होता. आता हे तुम्ही म्हणजे ते जो शीतयुद्धाचा जो प्रभाव होता, तो देखील तुम्ही आज देखील या युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये आपण बघतो. आता हा जो युक्रेन आत्ताचा सध्याचा जो देश आहे, हा पूर्वी कम्युनिस्ट सत्ता असलेला देश होता. मी मगाशी जे तुम्हाला म्हणालो, की रशियाने जर्मनी आणि रशियाच्या मध्ये असलेली जी छोटी-छोटी राष्ट्र होती, त्यांना जर्मनीच्या ताब्यातून स्वतंत्र केलं आणि तिथं कम्युनिस्ट राज्यांची सत्तांची स्थापना केलेली होती. युक्रेन त्यापैकी एक राष्ट्र होतं. युक्रेन असेल, पोलंड असेल, लटाविया असेल, ही सगळी राष्ट्र जी आहेत तिथं साम्यवादी सरकारांची स्थापना केलेली होती. आणि या सगळ्या देशांच्या बरोबर रशियानं सैनिकीय आणि मदतीचे करार केलेले होते. मग ते कुठले? त्याला काय म्हणतात, की वॉर्सा करार असं त्याला म्हणतात. वॉर्सा या ठिकाणी हे सगळे करार झालेले होते म्हणून त्याला वॉर्सा करार असं म्हटलं जातं. हं. या वॉर्सामध्ये आपण असं या करारात काय होतं, की ही जी सगळी कम्युनिस्ट सत्ता असलेली जी राष्ट्र होती, जर्मनी आणि रशियाच्या मध्य भागामध्ये, पूर्व युरोपामध्ये आपण त्याला असं म्हणू. तर त्या पूर्व युरोपातल्या राष्ट्रांना रशियानं आर्थिक मदत केली, त्यांच्या प्रगतीसाठी मदत केली, त्यांना तंत्रज्ञानाची मदत केली आणि त्याचबरोबर इतर राष्ट्रांपासून होणारे आक्रमण किंवा या नाटोपासून त्यांना जो काही धोका होता, त्यापासून संरक्षण करण्यासाठी या सगळ्यांच्या बरोबर लष्करी करार देखील केले. आपलं सैन्य तिथं त्यांच्या मदतीला ठेवलं, त्यांच्या सैन्याला प्रशिक्षित केलं. अशा पद्धतीने हे सगळं वॉर्सामध्ये जे आहे वारसा करार त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं. आता ही जी सगळी नाटो म्हणा किंवा वॉर्सा म्हणा, याच्यातनं आपण असं बघतो की जगाची विभागणी अशा 2 मोठ्या गटामध्ये झालेली आपल्याला दिसते आणि ह्यातून काय झालं की यांच्यामध्ये सातत्याने हे आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न
करत होते. त्यामुळे त्यांचे हितसंबंध जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात झालेले होते. त्यांच्यामध्ये संघर्षाची सातत्यानं परिस्थिती निर्माण झालेली होती. सातत्यानं तणाव होता आणि हे जो काळ होता की नाही, या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की अणुबॉम्बचा शोध लागलेला होता. त्याच्यानंतर क्षेपणास्त्र जे असतात, त्यांचा शोध लागलेला होता. त्यामुळे या देशांनी काय केलं नंतर क्षेपणास्त्र, अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल जे न्यूक्लिअर बॉम्बला वाहून नेऊ शकतात, अशा पद्धतीचे मिसाईल जे आहेत ते नंतरच्या काळात विकसित झालेले होते. आणि मग या देशांनी काय केलं की दोन्ही देशांच्या मध्ये या क्षेपणास्त्र निर्मिती, अणुबॉम्ब निर्मिती, संहारक अस्त्रांची निर्मिती याची एक स्पर्धा लागून गेली आणि त्यातून काय झालं की एकमेकांवर कधी ते हल्ला करतील आणि संपूर्ण सर्वनाश करतील एकमेकांचा, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि हे जे सगळे वॉर्साच्या अंतर्गत येणारे जे देश होते, त्याच्यामध्ये रशियाने आपले संरक्षणासाठी म्हणून क्षेपणास्त्र तैनात केलेली होती. आणि नाटो नावाचे जे युरोपच्या पश्चिमेकडचे देश होते, तिथं नाटो देशाच्या संरक्षणासाठी अमेरिकेने क्षेपणास्त्र तैनात केलेली होती. अशा पद्धतीने अत्यंत तणावाचं वातावरण जे आहे ते या शीतयुद्धामध्ये झालेलं होतं, या लष्करी करारांच्या माध्यमातून. पण शीतयुद्धाचं एक वैशिष्ट्य आहे की या देशांनी प्रत्यक्ष युद्धाची परिस्थिती येऊ दिली नाही. त्याऐवजी त्यांनी काय केलं की गुप्तहेरांच्या माध्यमातून कारवाया करणे एकमेकांच्या विरोधात. त्याच पद्धतीने दुसरे देश असतील तर त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करायचा आणि त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करून काय करायचं की त्या देशामधला जो म्हणजे हस्तक्षेप करायचा आणि आपला प्रभाव तिथं वाढवायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, म्हणजे कोरिया नावाचा एक देश होता. तर त्या कोरिया देशामध्ये दोन वैचारिक मतभेद निर्माण झाले. एक कम्युनिस्ट विचारसरणीचा पक्ष किंवा विचारसरणी आणि दुसरी भांडवलशाही असलेली विचारसरणी. आता कम्युनिस्ट विचारसरणी असलेल्या लोकांनी काय केलं की त्या कोरिया या देशावर वर्चस्व मिळवायचा प्रयत्न केला आणि मग त्यांच्यामध्ये सशस्त्र संघर्ष झाला आणि या कम्युनिस्ट विचारसरणी असलेल्या गटाला, कोरियातल्या गटाला रशिया आणि चीन या देशांनी मदत केली. त्यातून काय झालं की त्यांनी जोरदार मुसंडी मारून आहे ना जवळपास संपूर्ण कोरियावर कब्जा केलेला होता. आणि मग थोडा जो काही भाग, एखादं शहर जे आहे हे या भांडवलशाही विचारांच्या गटाकडं राहिलेलं होतं. तर तिथं जर अमेरिकेनं आपलं सैन्य उतरवलं युनायटेड नेशनच्या माध्यमातून आणि या कम्युनिस्ट विचारसरणीच्या गटाला विरोध करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी त्यांचा प्रतिकार करत 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 कोरियाचा अर्धा भाग जो आहे तो जिंकून घेतला आणि मग त्यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली आणि आज आपण बघतोय उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया, कम्युनिस्ट विचारसरणीचा उत्तर कोरिया आणि भांडवलशाही विचारसरणीचा दक्षिण कोरिया, असे विभागणी या कोरियाची झालेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं एखाद्या देशाच्या अंतर्गत संघर्षामध्ये देखील ही जी मोठी राष्ट्र आहेत ती हस्तक्षेप करायची. अशाच पद्धतीचा हस्तक्षेप त्यांनी व्हिएतनाम या देशामध्ये केला. व्हिएतनाममध्ये उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम अशी व्हिएतनामची फाळणी आपल्याला या सगळ्या हस्तक्षेपामुळे झालेली दिसते. तशाच पद्धतीने तुम्ही नंतर पण बघाल 1989च्या आसपास या देशांनी अफगाणिस्तानमध्ये रशियानं आपली फौज पाठवली आणि अफगाणिस्तानमधलं कम्युनिस्ट सरकार वाचवण्यासाठी रशियाने तिथं आपली फौज, अफगाणिस्तानमध्ये आधी एक कम्युनिस्ट सत्ता होती साम्यवादी विचारसरणीची. तर त्याच्यामध्ये त्याच्या विरोधात असंतोष होता, त्यामुळे त्याचं रक्षण करण्यासाठी सोव्हिएत युनियननं आपल्या फौजा अफगाणिस्तानमध्ये उतरवल्या. अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएतांच्या फौजा आल्यानंतर त्याला प्रतिकार करण्यासाठी म्हणून अमेरिकेनं पाकिस्तानच्या मदतीनं मुजाहिदीन जे आहेत ते त्यांना मदत करायला अफगाणिस्तानमध्ये सुरुवात केली आणि मग या मुजाहिदीनांनी रशियन फौजांवर हल्ले करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं जगातल्या अनेक भागामध्ये, म्हणजे जसं मी फक्त उदाहरण सांगतो, अफगाणिस्तान झालं, भारत पाकिस्तान युद्धामध्ये देखील या देशांनी हस्तक्षेप केला आहे. म्हणजे पाकिस्तानला अमेरिकेने मदत केली होती आणि भारताला मदत केली होती आणि भारताला रशियानं
भारताच्या बाजूने रशियाने आपला प्रभाव वापरण्याचा प्रयत्न वापरला होता अमेरिकेच्या विरोधात. म्हणजे अमेरिकेची मदत जी आहे पाकिस्तानला त्याच्यावर बॅलन्स करण्यासाठी आशियातला सत्ता समतोल त्यासाठी रशियाने त्यामध्ये भारताला मदत केलेली होती. त्यानंतर आपल्याला माहित आहे की इंदिरा गांधी यांनी रशियाशी 20 वर्षाचा मैत्रीचा करार केलेला होता हे आपण बघतो. तर अशा पद्धतीचं सगळं जे राजकारण आहे ते या काळामध्ये झालंय. म्हणजे आणि याचा कुठलाच भाग जो आहे तो त्याच्यापासून अलिप्त नाहीये. म्हणजे या गोष्टी आफ्रिकेमध्ये देखील घडल्या, आशियामध्ये देखील घडलेल्या होत्या. तर हे असं जगाचं तणावपूर्ण म्हणजे यामध्ये संघर्ष जे आहेत ते होत होते आणि हे जे मग 2 गट आहेत, मोठी राष्ट्र जे आहेत ते उघड संघर्ष न करता प्रॉक्सी वॉर करायचे. याला आपण प्रॉक्सी छद्मयुद्ध असं त्याला म्हणतात. तुम्ही पेपरमध्ये पण हे शब्द वाचत असाल. प्रॉक्सी वॉर्स आहे. सीरियामध्ये प्रॉक्सी वॉर सुरू आहे. अशा पद्धतीने किंवा काश्मीरमध्ये इतक्या काळापर्यंत प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया केल्या जात होत्या. तर त्या पद्धतीचं जे गोष्टी आहेत या देशांनी एकमेकांच्या प्रदेशामध्ये किंवा एकमेकांचा प्रभाव असलेल्या प्रदेशामध्ये करायला सुरुवात केली. आता ज्यावेळी तुम्ही सीरिया युद्धाचं बघता, सीरियामधलं गृहयुद्ध आहे, त्याच्यामध्ये पण रशिया, चीन हे एका साईडला एका गटाला समर्थन करतात. म्हणजे असदचं सरकार आहे त्याला आणि असदच्या सरकाराविरोधात जे काही लढणारे बंडखोर गट आहेत, त्यांना रशिया, इंग्लंड, फ्रान्स हे राष्ट्र मदत करतात. एक प्रकारचं शीतयुद्धाच्या परिस्थितीसारखीच ही परिस्थिती आपल्याला आता पण पाहायला मिळते. तर हे शीतयुद्ध अशा पद्धतीनं लढलं गेलं होतं. हे मला त्याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे. हे प्रॉक्सी वॉर त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसऱ्या देशामध्ये हस्तक्षेप करणं, तिथलं आपल्या विरोधी विचाराचं सरकार असेल तर ते उलथून लावणं, आपल्या विचाराचं सरकार स्थापन करणं, या सगळ्या गोष्टी या शीतयुद्धाच्या काळामध्ये केल्या गेल्या. त्याच पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त संहारक शस्त्रांची निर्मिती करणं, हां, तंत्रज्ञानाच्या मदतीने आपलं सैन्यशक्ती वाढवणं. तर हे या ज्या गोष्टी आहेत त्या या देशामध्ये याच्या संदर्भातली स्पर्धा वाढीस लागली, की जो जितकं संहारक अस्त्र बनवेल तितकं त्याचं संरक्षण होईल आणि दुसऱ्याचं तेवढं ते नुकसान करू शकेल असं त्याच्यामागची भावना होती. कारण एकमेकांच्या बद्दल संशय जो आहे तो मोठ्या प्रमाणात या काळामध्ये वाढलेला होता. हे तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता याच्यातले बरेच डिटेल्स तुमच्या पुस्तकामध्ये. आता त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे युनो अचिव्हमेंट्स अँड फेल्युअर. आता युनो जे आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे याची स्थापना पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर झाली आणि त्याच्या स्थापनेमागे जी प्रेरणा होती ती वुड्रो विल्सन नावाचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन नावाची संस्था स्थापन केली होती. की त्यात काय होतं त्याचा उद्देश काय होता की राष्ट्रामध्ये जे संघर्ष उद्भवतात त्याची सोडवणुकीसाठी काहीतरी प्रयत्न करण्यात यावे, शांतता राखण्यासाठी, जागतिक शांतता राखण्यासाठी अशा संस्थांच्या माध्यमातून यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जाईल असा एक आदर्शवादी विचार जो आहे तो आपल्याला युनायटेड नेशनच्या स्थापनेच्या मागे असलेला दिसून येतो. आता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन स्थापन झालं. त्याचं मुख्य कार्यालय जे आहे ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये स्थापन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 5 जे स्थायी समिती बनली त्यात स्थायी राष्ट्रांचं प्रतिनिधित्व आलं. 5 राष्ट्र होती इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन आणि अमेरिका अशी ती 5 राष्ट्र आपल्याला असलेली दिसून येतात. तर ते अशा पद्धतीने युनोची एक रचना जी केलेली होती. अचिव्हमेंट्स म्हणजे काय की युनोने काय केलं की अनेक ठिकाणी असे जे ह्या प्रॉक्सीच्या मुळे जे निर्माण झालेले संघर्ष होते ते संघर्ष जे आहे ते डिफ्यूज करण्याचा किंवा ते मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे जसं उदाहरणार्थ इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा आत्ताचा संघर्ष आहे. आता काय झालं की युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे ते पूर्णपणे डिफंक झाले किंवा त्याचा अजिबातच काही प्रभाव राहिलेला नाही. पण पूर्वीच्या काळी त्याचा थोडाफार प्रभाव होता. त्यावेळी त्यांनी या पद्धतीच्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्यात मध्यस्थी करणं, सोडवणूक करणं, त्यांच्यामध्ये शस्त्रसंधी लागू होईल यासाठी प्रयत्न करणं, अशा पद्धतीची कामं ही युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने
केलेली होती. तुम्हाला माहित असेल की अशा पद्धतीचे जे राष्ट्रामध्ये संघर्ष आहेत ना, त्याच्या सोडवणुकीचा प्रयत्न देखील या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केला जातो. जसं पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा प्रश्न युनायटेड नेशनमध्ये गेला होता. तसंच भारत आणि पाकिस्तानचं जे 48ला जे युद्ध झालं होतं, त्यानंतर देखील भारत सरकारने तो प्रश्न जो आहे काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशनमध्ये नेलेला होता. पण अशा पद्धतीने काही जागतिक शांतता प्रस्थापित करण्यामध्ये युनायटेड नेशनचा जरी काही सहभाग जरी असला, तरी काय झालं की अनेक ठिकाणी त्यांना त्याच्या प्रश्नांची सोडवणूक करणं हे अशक्य झालं नाही. जे उदाहरणार्थ आता भारत-पाकिस्तानचा प्रश्न जो आहे त्यात पण त्यांना काहीच करता आले नाही किंवा त्यांनी काही केलेलं नाही त्या मुद्द्यावर. त्याचबरोबर हे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यामध्ये त्याला ते चालवण्यासाठी जो पैसा लागतो, तो पैसा त्यांना या सगळ्या राष्ट्रांकडूनच घ्यावा लागतो. म्हणजे जे प्रभावशाली राष्ट्र असतात तेच त्यांना पैसे देत असतात. युनायटेड नेशनचं स्वतःचं असं काही सैन्य नसतं. त्यामुळे त्याला समजा एखाद्या प्रदेशामध्ये हस्तक्षेप करायचा असेल, तर तिथे त्याला त्यांचं सैन्य पाठवावं लागतं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. 1991 मध्ये इराक नावाच्या मध्य आशियातल्या राष्ट्रानं कतार नावाच्या राष्ट्रावर हल्ला केला होता. आणि तो हल्ला केल्यानंतर त्यांनी काय केलं की तो पूर्ण प्रदेश जिंकून घेतला. आता इराकच्या या आक्रमक वृत्तीला जागतिक पातळीवर सर्व देशांनी विरोध केला. मात्र रशियाचा एवढा त्याचा विरोध नव्हता. रशियाचे हितसंबंध इराक बरोबर गुंतलेले होते. पण रशियाने खूप उघड त्याच्यात हे केलं कारण रशिया त्यावेळी थोडा पिछेहाट झालेली होती. यावेळी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी या युद्धामध्ये रशियाच्या इराकच्या विरोधात जागतिक संघटनेने युद्ध करावं आणि कतारला मुक्त करावं अशा पद्धतीची ठराव जो आहे तो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने मंजूर झाला होता. आणि त्यावेळी जवळपास 25 ते 30 राष्ट्र जे आहेत ती एकत्र येऊन त्या राष्ट्रांनी इराकवर हल्ला केला होता. आणि ही राष्ट्र साधारणपणे मुख्यतः नाटो मधली राष्ट्र होती. आणि हेच नंतरच्या काळात देखील झालं. म्हणजे युनायटेड नेशन जसं दुबळं होईल तसं तसं शक्तिशाली राष्ट्र जे आहे ते आपला शक्तिशाली गट जो आहे तो भांडवलशाही राष्ट्रांचा गट जो आहे त्याने त्याचा वापर करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत ते या युनायटेड नेशन्सच्या उपलब्धी आणि त्याचं फेल्युअर जे आहे त्याबाबत आपल्याला सांगता येतात. आता तिसरा जो मुद्दा आहे तो जग जसं या शीतयुद्धामध्ये दोन गटामध्ये विभागलेलं होतं आणि याच काळामध्ये अनेक राष्ट्र जी होती ही पाश्चात्य राष्ट्रांच्या वसाहती होत्या. वसाहतींच्या स्वरूपात त्यांच्यावर शासन करायचे पाश्चात्य राष्ट्र. ही राष्ट्र मुक्त झाली होती. उदाहरणार्थ भारत असेल, त्यामध्ये इजिप्त असेल, मध्य आशियातले अनेक देश असतील, त्याच्यानंतर युरोपातले काही देश असतील, युगोस्लाविया वगैरे. तर ही देश जे आहेत, या देशांचं काय होतं म्हणणं, की आता आम्ही स्वतंत्र झालोय, आम्हाला आमची प्रगती करायची आहे, आम्हाला आमच्या देशाचा विकास करायचा आहे. काय आणि आम्हाला कुणाच्याही गटात सामील व्हायचं नाही. कारण एखाद्याच्या गटात घेतलं की दुसरा त्याच्या विरोधात त्या देशाच्या विरोधात राजकारण करतो. तिथं काहीतरी अस्थिरता निर्माण प्रयत्न करतो. मग दुसऱ्याच्या गटात जावं तर तिथं तो अस्थिरता निर्माण करायचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीनं जे आहे संघर्ष जो आहे तो त्या देशाच्या वाट्याला यायचा. म्हणजे जो या सगळ्या कुठल्यातरी एखाद्या गटात गेला की त्याला काहीतरी संकटाला किंवा त्याला तोंड द्यावं लागायचं. आणि त्यांना मुळात या राजकारणात काही जणांना असं वाटतं आपल्याला या राजकारणात पडायचं नाही. या कुठल्याही गटात आपल्याला सामील व्हायचं नाही. आपल्याला आपल्या देशाची प्रगती ही मिश्र पद्धतीनं असेल किंवा दोन्ही विचारसरणींचा एक मध्य काढून त्याच्या माध्यमातून आपलं प्रगती करायची अशा काही राष्ट्रांची भूमिका होती. तर त्यांना आपण असं म्हणतो की त्यांना नॉन अलाइन म्हणजे कुणीकडेही अलाइन म्हणजे झुकणं, नॉन अलाइन म्हणजे कुणीकडेही न झुकणं. ना रशियाच्या बाजूला झुकायचं, ना अमेरिकेच्या बाजूला झुकायचं. अशा पद्धतीचं धोरण जे आहे ते या देशांनी आत्मसात केलं. त्याला तटस्थ धोरण आपण त्याला म्हणू.
नॉन अलाइनमेंटला तुम्ही मराठीत काय म्हणता? काय नाव असेल नॉन अलाइनमेंटसाठी? अलिप्तता. अलिप्त राष्ट्र चळवळ असं तर आपण म्हणतो. अलिप्त राहणं. या सगळ्या संघर्षापासून स्वतःला अलिप्त ठेवणं. हां, तर ती भूमिका या राष्ट्रांनी घेतलेली आपल्याला दिसते आणि मग याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू असतील, युगोस्लाव्हियामध्ये मार्शल टिटो असतील, रशियामध्ये इजिप्तमध्ये अब्दुल कमाल नासर नावाचे तिथले नेते असतील, तर यांनी याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावली. म्हणजे एक भारत जो आहे आशियातला दक्षिण आशियातला देश, अं, इजिप्त आहे तो पश्चिम आशियातला देश आणि युगोस्लाव्हियाचा जो आहे तो अं, युरोपातला देश, पूर्व युरोपातला देश. अशा या देशांनी अशी भूमिका घेतली आणि याला खूप मोठ्या प्रमाणात जो आहे तो इतर जे नव्याने स्वातंत्र्य झालेली किंवा थोडी मागास असलेली राष्ट्र जे आहेत त्यांचा सपोर्ट मिळाला. म्हणजे आपण असं बघतो विकसित राष्ट्र आणि डेव्हलपिंग कंट्रीज, विकसनशील राष्ट्र आपण त्याला म्हणतो. तर अशी जी विकसनशील राष्ट्र होती त्यांनी नॉन अलाइनमेंटला खूप म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी झाले. तर अशा एक मोठ्या संख्येने हे नॉन अलाइनमेंट अलिप्त राष्ट्र चळवळ जी आहे ती उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. मग अलिप्त राष्ट्र चळवळीला देखील खिळखिळ करायचा या देशाने प्रयत्न केला. तिथे देखील तिथल्या काही देशांच्या मध्ये देखील संघर्ष होईल किंवा आपल्या हस्तक्षेप करून आपल्या विचारसरणीचे सरकार स्थापन करता येईल असे प्रयत्न देखील या दोन्ही राष्ट्रांनी युरोप म्हणजे रशिया, सोव्हिएत युनियन आणि महाशक्ती दोन्ही अमेरिका यांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर हे सगळं तुम्हाला या पहिल्या युनिटमध्ये हे समजावून घ्यायचं आहे की शीतयुद्ध आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस. आपण दुसऱ्या युनिटकडे जाऊया. तुम्हाला काही शंका आहेत का याच्या संदर्भात? असतील तर विचारा. काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे, तर आपण पुढचा पॉइंट घेऊया. हा आहे मुवमेंट्स फॉर सोशल जस्टिस. हा म्हणजे सामाजिक न्यायाच्या संदर्भातले आंदोलन. कुठल्या काळातली? तर 1950 ते 2000 या काळातली. म्हणजे आपण बघतो की अं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली जी काही मूल्य आहेत त्याचा प्रसार हा युरोपमध्ये झाला आणि नंतरच्या काळात आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये देखील त्याला झाला. आता ह्याच्यातलं न्याय नावाचं जे तत्व आहे ते सामाजिक न्याय या अर्थानं आपण त्याला म्हणतो की प्रत्येकाला समान अधिकार, प्रत्येकाला समान अं, संधी, एखाद्या आपल्या प्रगतीसाठी, जीवन जगण्याच्यासाठी, प्रत्येकाचे काही मानवी अधिकार असतील तर ते मानवी अधिकार, म्हणजे मानव म्हणून असलेले अधिकार, त्याच्यानंतर नागरी अधिकार म्हणजे एखाद्या अशा देशाचा आपण नागरिक आहोत म्हणून त्याला त्यातून मिळणारे त्या संदर्भात मिळणारे अधिकार, म्हणजे त्यामध्ये सरकार निवडून देण्याचा अधिकार, आपल्या कुठल्याही प्रदेशामध्ये स्थलांतर करण्याचा अधिकार, आपलं व्यवसाय करण्याचा अधिकार असेल, नोकरी करण्याचा अधिकार असेल, त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी त्याला प्रवेशाच्या संदर्भातला, वर्तणुकीच्या संदर्भातलं जे समानता अं, ठेवली जाते. तर ते सगळे जे अधिकार आहेत, त्याच्या संदर्भात काही चळवळी ज्या आहेत, त्या आपल्याला या 20व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1950 नंतरच्या काळात निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे उदयाला आलेल्या आपल्याला दिसतात. तर त्याचा एक आढावा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे. आता सिव्हिल राईट्स मुव्हमेंट इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, US म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे ही कुठली चळवळ? तर आपल्याला माहित आहे की अमेरिकेमध्ये आपण असं बघतो की अमेरिकेची स्थापना झाल्याच्या पासून मग त्याच्यापेक्षा आधीपासून अमेरिका हा कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारा देश होता. आणि या कापसाच्या उत्पादनासाठी अमेरिकेमध्ये जी शेती केली जायची, ही शेती भांडवली पद्धतीची असायची. म्हणजे मोठमोठी शेत शेत जमीन असायची आणि त्याच्यावर ही कापसाची शेती
केली जात असे. कापूस आणि तंबाखूची शेती. आणि या शेतीसाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे, ते अमेरिकेमध्ये उपलब्ध नव्हतं. तर ते कुठून मिळवायचे? तर गुलामांच्या म्हणजे काळ्या काळ्या लोकांना गुलाम बनवून त्यांची खरेदी विक्री केली जायची. आणि हे जे गुलाम आहेत काळे ज्यांची त्वचेचा रंग काळा आहे, असे काळे जे गुलाम जे आहेत आफ्रिकेतून पकडलेले, त्यांना अमेरिकेमध्ये आणून तिथे त्यांची विक्री केली जाते आणि शेतावर त्यांना राबवून घेतले जात असे. तर अशा पद्धतीचे ही गुलामगिरीची प्रथा जी आहे ती अमेरिकेमध्ये अस्तित्वात होती. आणि ती खूप वर्ष अस्तित्वात होती आणि 1863 ते 65-66 या काळामध्ये जी अमेरिकेमध्ये जे गृहयुद्ध झालं, गृहयुद्ध अमेरिकन सिव्हिल वॉर जे झालं, त्या सिव्हिल वॉरमध्ये जी राष्ट्र म्हणजे अमेरिकेतली काही राज्य जी आहेत त्यांचं म्हणणं होतं की गुलामगिरीची प्रथा राहायला हवी आणि काही जी उत्तर भागातली जी राज्य होती अमेरिकेच्या उत्तर भागातली, तर त्यांचं गुलामगिरीला विरोध होता आणि त्यांच्यामध्ये हे सिव्हिल वॉर झालेलं होतं. त्यामध्ये जे गुलामगिरी नष्ट करण्याच्या फेवरमध्ये असलेली जी राज्य होती, त्याचे राष्ट्राध्यक्ष लिंकन हे त्या गटाचे, अब्राहम लिंकन ज्यांना आपण म्हणतो, तर ते अब्राहम लिंकन त्या गटाचे प्रमुख होते. तर अब्राहम लिंकन यांच्या नेतृत्वाखाली लढले गेलेल्या या गृहयुद्धामध्ये जी लोक गुलामगिरीचा समर्थन करणारी जी राज्य होती त्यांचा पराभव झाला आणि अमेरिकेतली गुलामगिरी ही कायद्यानं नष्ट झाली. पण अमेरिकेतली गुलामगिरी कायद्याने नष्ट झाल्यानंतर देखील जे काळे लोक आहेत, जे गुलामगिरीतून मुक्त झाले, त्यांना फ्री मेन असं म्हणतात. फ्री मेन म्हणजे मुक्त झालेले लोक. फ्री मेन, फ्री वुमेन असं त्यांना म्हणायचे. ते मुक्त झाले. हां, पण त्यांना अधिकार नव्हते. त्यांना कायद्याने काही अधिकार नव्हते. मतदानाचा अधिकार नव्हता. सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा अधिकार नव्हता. त्यांच्याशी रंगभेदाच्या दृष्टिकोनातून वर्तणूक केली जात असे. हां, तर तुम्ही असं बघताय ना, की ह्याच्यात मग कधी ऐकलं असेल, तर भारतामध्ये देखील इंग्रजांची सत्ता असताना काही उच्चभ्रू ह्याच्यामध्ये आपण बघतो, की असं तिथे लिहिलेलं असतं, की डॉग्स अँड फूल इज नॉट अलाउड. हां, म्हणजे डॉग्स कुत्रे आणि कुलीज हे भारतीय लोकांच्या संदर्भात किंवा जे आपल्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश या जगात जे लोक असतात, त्याच्यात त्यांना एक कुली नावाची एक काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला आता शब्द काय म्हणता येईल? संबोधन म्हणजे नकारात्मक पद्धतीने ते संबोधन जे आहे कुली नावाचं वापरलं जात असते. म्हणजे ही लोक भारतातून गेलेली लोक हे आफ्रिका किंवा युरोपात वगैरे गेले तर तिथं सामान वाहण्याचं काम करत असत किंवा भारतामध्ये देखील बंदरावर वगैरे ते सामान वाहण्याचं काम करत असत. म्हणजे कुली म्हटले जात असत आणि मग सगळ्याच भारतीयांना ही लोक कुली म्हणू लागले. हं. तर त्यामुळं ते काय म्हणायचे अशा उच्चभ्रू हॉटेल्समध्ये वगैरे या खुली लोकांना आणि प्रवेश बंदी होती. तशाच पद्धतीचे जो भेदभाव आहे तो आपल्याला अमेरिकेमध्ये या काळ्या लोकांच्या संदर्भात केलेला आपल्याला दिसतो. आणि तो इतका हे असायचं की त्यांना मतदानाचा देखील अधिकार नव्हता. म्हणजे ही सगळी परिस्थिती ही गुलामगिरी नष्ट झाल्यानंतरच्या काळातली आहे. हं. मग आता हे काळ्या लोकांनी मग आपल्या नागरी अधिकारांसाठी आपल्याला सन्मानपूर्वक अधिकार वागण्याचा अधिकार मिळावा, मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलनं ही केलेली आपल्याला 1950 नंतर ही आंदोलनं केलेली आपल्याला दिसून येतात. त्यातलं जे प्रमुख नाव आहे तो आहे मार्टिन लुथर किंग नावाचे जे विचारवंत होते. ते स्वतः वर्णाने काळ्या वर्णाचे होते आणि त्यांनी हा संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये एकतरी म्हणजे असं काही बसमध्ये वगैरे बसताना काळ्या लोकांसाठी वेगळ्या सीट असायच्या, गोऱ्या लोकांसाठी वेगळ्या सीट असायच्या, अशी आधीची रचना होती. मग एकदा एक बाई होती ती गोऱ्या लोकांच्या सीटवर बसली होती आणि मग तिला अत्यंत अपमानास्पद रित्या त्या बसमधनं हाकलून देण्यात आलं आणि त्याच्यानंतर ते हे जे आंदोलन आहे ते मोठं खूप वाढत गेलं. अशा अनेक घटना घडल्या की त्याच्यातनं हे आंदोलन जे आहे ते वाढलं आणि मग अमेरिकन
जे अमेरिकेतले जे काळे लोक आहेत त्यांना या पद्धतीचे अधिकार मिळावेत. त्यांना समान अधिकार मिळावेत अशा पद्धतीचा संघर्ष जो आहे तो या मार्टिन लुथर किंग यांनी केलेला होता. मार्टिन लुथर किंग यांनी अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथे मोठा मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चाची म्हणजे चांगली चर्चा झालेली होती आणि मार्टिन लुथर किंग हे सत्याग्रहाच्या मार्गाने हे सगळं आंदोलन चालवत होते. त्यामुळे त्यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव होता आणि ते तसं त्यांनी मान्य केलेला आहे. तर ते आपल्याला याच्यातनं या सिव्हिल राईट मुवमेंटच्या संदर्भात सांगता येतं. आता हे सिव्हिल राईट मुवमेंटचं गांभीर्य जे आहे, जे आपण आज समजून घेताना आपल्याला तितकं जाणवायला हवं, की म्हणजे हे गांभीर्य किती होतं, म्हणजे याला होणारा विरोध किती होता ते पण आपण समजून घ्यायला पाहिजे. अमेरिकेमध्ये गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून जे गृहयुद्ध लढले गेले त्याचं नेतृत्व आपण बघितलं. अब्राहम लिंकन यांनी केलं. याच अब्राहम लिंकन यांचा खून करण्यात आला. युद्ध संपल्यानंतर हे जे गौरवर्णीय सत्ताचं जे समर्थन करणारे लोक होते त्यांनी अब्राहम लिंकन हे एक नाटक बघत होते आणि त्या नाटक बघत असताना त्यांना गोळी घालून त्यांचा खून केला. हे अब्राहम लिंकन यांच्या संदर्भात झालं. त्याच्यानंतर हे जे काळे लोक आहेत त्यांच्या अनेक ठिकाणी त्यांच्या सामूहिक हत्या ज्या आहेत, त्यांना एखाद्याला पकडायचं आणि त्याला मारहाण करायची आणि त्याला फासावर लटकायचं अशा पद्धतीच्या घटना देखील अमेरिकेमध्ये 1950-60 पर्यंत घडत होत्या. हं, ठीक आहे. आणि म्हणजे जमाव जो असतो तो जमाव या काळ्या लोकांच्या हत्या करत असतो. म्हणजे एखाद्याला चोरीचा आळ घ्यायचा आणि त्याला मग मारून टाकायचं. अशा पद्धतीच्या गोष्टी या काळामध्ये घडत होत्या. त्याच्यानंतर हे जे पोलीस वगैरे असायचे, आज पण तुम्ही बघता की अमेरिकेमध्ये काळे लोक समजा एखाद्याचं काही लोकांचे एन्काउंटर होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यांचेच एन्काउंटर सगळ्यात जास्त होतात किंवा त्यांना सगळ्यात जास्त अरेस्ट केली जाते. त्यांची जेलमध्ये त्यांची रवानगी सगळ्यात जास्त केली जाते. अशा पद्धतीचा भेदभावपूर्ण दृष्टिकोन जो आहे तो या काळ्या लोकांच्या संदर्भात होता. आता काळ्या लोकांना अधिकार मिळावेत म्हणून ज्यावेळी मार्टिन लुथर किंग यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी हे जे आहेत जॉन एफ केनेडी हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. तर त्यांनी त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. काळ्या लोकांना अधिकार मिळावेत अशा पद्धतीची जॉन एफ केनेडी यांची होती. तर त्यांचा देखील खून जो आहे तो या गौरवर्णीय समर्थक म्हणजे त्याला व्हाईट सुप्रिमसी गट असं म्हणतात. तर वर्चस्व गोऱ्या वर्णाच्या लोकांचं वर्चस्व असावं अशा विचारसरणीच्या लोकांनी जॉन एफ केनेडीचा खून केला आणि त्याच्यानंतर हे जे मार्टिन लुथर किंग आहेत त्यांचा देखील खून या गटाने केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीचा अमेरिकेतला जे काळा वर्णाच्या लोकांच्या विरोधातला जो आणि गोऱ्या लोकांचं वर्चस्व असावं असं वाटणारा जो गट आहे त्याचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने त्यांनी कारवाया केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता पण सध्या तुम्ही बघत असाल अमेरिकेमध्ये आता येणाऱ्या काळात निवडणूक होणार आहे. त्यावेळी देखील हे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते गोऱ्या वर्णाच्या लोकांचं वर्चस्व मानणारे गटातले म्हणून मानले जातात. तर अशा पद्धतीने अमेरिकेमध्ये अजून देखील हा सिव्हिल राईट्स म्हणजे नागरी अधिकारांचा झगडा जो आहे तो एक प्रकारे आपल्याला सुरू असलेला आपल्याला आता पण दिसून येतो आणि अमेरिकेमध्ये बहुतांश वर्षात काही ठराविक अंतराने अशा पद्धतीने या काळ्या वर्णाच्या लोकांच्या विरोधात जे अन्याय झालेले असतात त्या संदर्भातली आंदोलनही होत असतात. 2 वर्षापूर्वी कोविड येण्याच्या पूर्वी देखील असं एक मोठं आंदोलन अमेरिकेमध्ये झालेलं होतं. तर हे याच्या संदर्भातली जरा माहिती तुम्हाला यातून घ्यायची आहे. अशाच पद्धतीनं काळ्या रंगाचे लोक जे आहेत आता अमेरिकेतले लोक तर गुलाम म्हणून अमेरिकेत आलेले होते. पण आफ्रिकेमध्ये हे युरोपियन लोक आफ्रिकेत गेलेले होते दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि तिथे दक्षिण आफ्रिकेमध्ये तिथे मूळचे जे लोक होते त्यांच्याशी ते मूळचे आफ्रिकन निग्रो लोक जे होते काळे लोक त्यांच्याशी ते भेदभावपूर्ण वर्तन करत होते. त्यांना कोणत्याही पद्धतीचे राजकीय अधिकार देत नव्हते.
जे गोरे लोक हे अल्पसंख्याने असायचे आणि तेच सरकार निवडायचे आणि तेच सरकारमध्ये मंत्री असायचे. त्यांचंच सरकार असायचं, त्यांच्याच पॉलिटिकल पार्टीज असायच्या आणि तेच सगळ्या गोष्टी पाहायची किंवा त्यांचंच सगळ्या गोष्टींवर वर्चस्व असायचं. अशी स्थिती जी आहे ती या दक्षिण आफ्रिका या देशामध्ये होती. आणि तो इतकं उघडपणे होतं म्हणजे जवळपास सगळ्या देशातून आपण बघतो की गुलामगिरीची प्रथा असेल किंवा काळ्या वर्णाच्या लोकांच्या संदर्भातला जो भेदभाव असेल आणि कुठल्याही पद्धतीचा भेदभाव जो असेल त्याला बंदी होती. म्हणजे आपण पण भारतात बघतो. भारतामध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाशी भेदभावपूर्ण वर्तन जे आहे ते पूर्वी होत होतं आणि मग नंतर ते कायद्याने देखील नष्ट झालं. मात्र आफ्रिकेमध्ये काय होतं ते कायद्याने हा भेदभाव पाळला जात होता. आणि याची तीव्रता इतकी होती की त्यामुळं हे जे तुम्ही जे नेल्सन मंडेलांचं नाव ऐकलं असेल तर त्यांनी जवळपास 20 ते 25 वर्ष तुरुंगात घालवलेली होती. या काळ्या लोकांना त्यांचे अधिकार मिळावेत म्हणून. आणि या आफ्रिकेच्या सरकारनंच त्यांना कैदेत टाकलेलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेतला हा जो सगळा संघर्ष आहे अपार्टheid म्हणजे भेदभाव, अँटी अपार्टheid भेदभाव करण्याच्या विरोधातला जो काही संघर्ष आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेला आपल्याला दिसतो. तुम्ही आता ज्या क्रिकेटचे मॅचेस वगैरे बघता त्या साऊथ आफ्रिकेची टीम जी आहे ती तुम्हाला असं म्हणजे चांगली टीम असते तुम्ही पाहत असाल. पण साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट टीममध्ये 1989 पर्यंत 1989 90 पर्यंत काळ्या लोकांना घेतलं जात नव्हतं. त्या सैनिक त्या ह्याच्यामध्ये खेळामध्ये रशियाच्या सॉरी आफ्रिकेच्या टीममध्ये संघामध्ये क्रिकेट संघामध्ये काळ्या लोकांना प्रवेश नव्हता. तर अशा पद्धतीचं त्यांच्या विरोधात जे आहे तो भेदभाव जो आहे तो आफ्रिकेमध्ये विद्यमान होता. त्यामुळे जागतिक क्रिकेट संघटनेनं आफ्रिकेवर बंदी घातली होती क्रिकेटच्या सामन्याच्या संदर्भात. इतकं लक्षात इतकं तो म्हणजे भेदभाव तिथं चालायचा आणि नंतरच्या काळात मग नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस जे आहे त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आणि शांततापूर्ण आंदोलनामुळे हे जे काळ्या लोकांना अधिकार प्रदान करण्यात आले आणि नंतर निवडणूक झाली आणि नॅशनल काँग्रेस जे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस त्याला सगळ्यात जास्त सीट मिळून त्याची सत्ता ही दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थापित झाली आणि मग हे जे भेदभाव वगैरे जे आहे ते कायदे जे आहेत ते सगळे नष्ट करण्यात आले. तर अशा पद्धतीचा जो सगळा संघर्ष आहे तो तुम्हाला या पॉइंट मध्ये वाचायला मिळेल. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो आहे फेमिनिस्ट मुवमेंट इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेतली जी स्त्रीवादी चळवळ आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे की जसं भारतामध्ये भारतामध्ये आपण बघतोय की आपल्याकडे ज्यावेळेस संविधान लागू झालं त्याच वेळी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळालेला आपल्याला दिसतो. पण युरोपमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून झगडा करावा लागला. युनिव्हर्सल सफ्रेजेस नावाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये अं, प्रत्येक स्त्री अथवा पुरुष व्यक्तीसाठी म्हणजे जो वयाची ठराविक वर्ष त्यानं पूर्ण केलेली आहे, मॅच्युअर आहे, त्या त्याला हा अधिकार जो आहे मतदानाचा अधिकार हा दिलेला होता. तर त्यासाठी तो मिळावा म्हणजे तसा अधिकार मिळावा, स्त्रियांना तशा पद्धतीचे अधिकार मिळावेत म्हणून स्त्रियांनी युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये संघर्ष केला. आणि फेमिनिस्ट मुवमेंट USA मध्ये काय आहे की स्त्रियांनी केलेल्या या ज्या समान अधिकारांसाठी, समान कामाच्या समान मोबदल्यासाठी, मतदानाच्या अधिकारासाठी त्याच्यानंतर स्त्रियांचं कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या बद्दलच्या भेदभावाच्या मुद्द्यावरून अशी जी सगळी आंदोलनं केली होती तर त्याच्या संदर्भात हे या पॉइंट मध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे. तर ते तुमच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलत नाही आणि पुढचा पॉइंट जो आहे तो या संदर्भात घेतो.
आतापर्यंत याच्यात काही तुमची शंका असेल तर विचारा. मग आपण पुढचं पॉईंट, पुढचे 2 मिनिट आहेत ते त्याची माहिती सांगेन. काही आहे का शंका? आता एज ऑफ प्रोग्रेस तिसरा जो युनिट आहे त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह लावलेला आहे. अँड एज ऑफ प्रोग्रेस म्हणजे हा प्रगतीचा काळ आहे का, म्हणजे आहे का असा तो त्या प्रश्नाच्या अनुषंगानं, प्रश्नचिन्हाच्या अनुषंगानं दर्शवलेला आहे. तर दुसरं 1950 ते 2000 आहे हा जो काळ आहे, म्हणजे 20व्या शतकाचा उत्तरार्ध जो आहे तो अं, वैज्ञानिक प्रगतीचा किंवा प्रगतीचा काळ देखील एकूणच प्रगतीचा काळ असा मानला जातो. त्याच्यात काय होतं या काळामध्ये, की आपण बघतो की विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे पूर्वी टेलिग्राम वगैरे गोष्टी असायच्या, तर त्यानंतर टेलिफोन नावाची गोष्ट जी आहे ती या काळामध्ये आलेली आपल्याला दिसते. त्या काळामध्ये कम्प्युटर्सचा विकास झालेला आपल्याला दिसतो. रडार व्यवस्था जी आहे त्याचा विकास आपल्याला झालेला दिसतो. याच काळामध्ये म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी ते ज्याच्या अंतराळात अंतराळामध्ये मोहिमा काढणं, हा तर ही गोष्ट देखील याच काळामध्ये झालेली आपल्याला दिसते. याच काळामध्ये संदेश वहनाचे जे गोष्टी आहेत ते वाढल्या. या काळामध्ये अंतराळामध्ये सॅटेलाइट पाठवण्यात आलं. नंतरच्या काळामध्ये अंतराळात माणूस पाठवण्यात आला. त्यानंतर माणसाला चंद्रावर पाठवण्यात आलं. इतक्या पद्धतीने प्रगती या काळामध्ये झालेली आपल्याला दिसतो. हे जे सॅटेलाइट उपग्रह जे अंतराळात पाठवणार त्याच्या माध्यमातून संदेश वहन जे आहे त्याची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. तर हे या गोष्टी ज्या आहेत अशा पद्धतीची जी तंत्रज्ञानातली प्रगती जी आहे ती आपल्याला या ह्याच्यामध्ये झालेली दिसते. याच काळामध्ये आपण बघतो की अणु तंत्रज्ञान जे आहे, न्यूक्लिअर सायन्स ज्याला त्याच्यात तर साईडचा आवाज, बॅकग्राऊंड आवाज लय यायला लागलाय. घेतलेली आहे. हॅलो, काय शंका आहे का? साईडचा आवाज जास्त येतोय सर, बॅकग्राऊंडचा जरा घुमाला आहे आवाज. हो, आता ते आजूबाजूला लोक बोलतात त्यांचा आवाज हा येतो. हा, ठीक आहे. ठीक आहे. हा, आपण आपलं कॉन्सन्ट्रेट करतो. ठीक आहे. तर मी थोडा माईक वर घेतो म्हणजे लक्षात येईल. तर या पद्धतीने जी तांत्रिक प्रगती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात या काळात घडलेली आहे. म्हणजे तुम्ही आठवलं म्हणजे आज आता आपल्याला मोबाईल वगैरे सगळं खूप हे दिसतं. तर ही जी मोठी झेप जी आहे मानवी समाजाने तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तर ती याच काळामध्ये घेतलेली आपल्याला दिसते. हा, न्यूक्लिअर सायन्स मी सांगत होतो. न्यूक्लिअर सायन्सचा म्हणजे जी एकदम मोठी ताकद आहे जगातली, जे अत्यंत विनाशक शक्ती आहे, त्याचा देखील मानवी विकासाच्या दृष्टीने उपयोग करण्याचा प्रयत्न जो आहे तो याच काळामध्ये झाला. म्हणजे न्यूक्लिअर शक्तीचा, अणुशक्तीचा वापर करून विद्युत निर्मिती जी आहे ती याच्यामध्ये केली आहे. अणुशक्तीवर चालणारे जहाज, ते देखील याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा अणुशक्तीच्या आधारे चालणाऱ्या पाणबुड्या ज्या आहेत ते या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आल्या. तर अशा अशा पद्धतीची जी प्रगती जी आहे ती या काळामध्ये झाली. पण त्याच्या सोबतच काही अत्यंत धोकादायक गोष्टी ज्या आहेत त्या देखील मानवी जीवनामध्ये आता अस्तित्वात आल्या. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की न्यूक्लिअर आर्म्स. आर्म्स म्हणजे न्यूक्लिअर शस्त्र जे आहेत, तर त्या संदर्भातली गोष्ट आहे. म्हणजे आपण सर्वांनी पाहिले की 1945 ला पहिलं महायुद्ध संपताना 6 ऑक्टोबर, ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर, जपानच्या शहरांवर अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकले आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. म्हणजे एकाच वेळी लाखो माणसं मारता येतील. तर हे याच्यातून
सगळे आलं म्हणजे इतकी त्याची संहारक शक्ती जी आहे ती जगासमोर आली. आणि मग ज्या लोकांनी या सगळ्या तंत्रज्ञानाचा शोध लागला होता तर त्यांना देखील याची कल्पना होती की आपण इतकं संहारक गोष्ट या माध्यमातून जगाच्या समोर आणतोय. तर लवकरच या संहारक शक्तीचा प्रसार म्हणजे रशियाला देखील या अणुबॉम्बचं तंत्र निर्माण झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा बॅलन्स जो आहे म्हणजे तुम्ही आमच्यावर अणुबॉम्ब टाकला तर आम्ही देखील तुमच्यावर अणुबॉम्ब टाकतो अशा पद्धतीचं बॅलन्स जे आहे ते या माध्यमातून निर्माण झालं. पण आपण जो आपला शत्रू राष्ट्र आहे त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली बॉम्ब बनवू किंवा त्याच्यापेक्षा जास्त बॉम्ब आतमध्ये म्हणजे अं, मोठ्या प्रदेशावर दीर्घ पल्ल्यापर्यंत आपण हल्ला करू यासाठी क्षेपणास्त्र बनवणं, वेगवेगळ्या पद्धतीचे बायोकेमिकल्स हत्यार बनवणे. बायोकेमिकल्स म्हणजे जैविक हत्यार म्हणजे अँथ्रॅक्स नावाचा एक जीवाणू असतो. हा तर ते तो काय करतो ते असं पावडर जी असते त्याची अँथ्रॅक्सची ती टाकून देखील लोकांच्यावर युद्धामध्ये विजय मिळवतात म्हणजे लोकांना मारता येतं अशा पद्धतीचे हत्यार बनवण्याची स्पर्धा जी आहे ती याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर केमिकल वेपन्स म्हणजे हे फॉस्फरस वगैरे जे आहे त्याचे बॉम्ब जे आहेत ते लोकांवर टाकायचे. फॉस्फरस अंगावर पडलं की अंगाची लाही होते आणि समजा एखाद्यानं ती अंगाची आग जी आहे ती विझवण्यासाठी त्यानं पाण्यामध्ये उडी मारली तर तिथं आणखी त्याचा भडका उडतो आणि शरीर सगळं जळायला सुरुवात होते. तर असे फॉस्फरसचे बॉम्ब जे आहेत ते अमेरिकेनं या काळामध्ये बनवले आणि त्याचा वापर व्हिएतनाममध्ये केला. आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धामध्ये इस्रायलद्वारे अशा पद्धतीचा बॉम्बचा वापर होता असा आरोप केला जातोय. तर या पद्धतीची अत्यंत संहारक शस्त्रे जी आहेत ती निर्माण करण्याचा प्रयत्न ही लोक करत होते. हे जे देश करत होते आणि ही ही सगळी म्हणजे एकीकडे आपण बघतोय की तंत्रज्ञानाची सगळी प्रगती झाली एकीकडे आणि त्याचवेळी अशा पद्धतीने विध्वंसक अस्त्र जे आहेत त्याच्या देखील निर्मिती जे आहे ती वाढली या काळामध्ये आणि त्यामुळे काय झालं की जग असं एका अशा अं, कड्यावर उभं होतं डोंगर कड्यावर की बाबा थोडा तोल जर समजा इकडे तिकडे झाला की ते सगळं जग नष्ट होईल अशा पद्धतीची सिच्युएशन या शीतयुद्धाच्या काळामध्ये झालेली होती. तर ही जी न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजे थोडं जरी जागतिक शांततेला डळमळ व्हायला लागली की लोकांना असं वाटायचं की आता अणुयुद्ध होईल आणि संपूर्ण जग बेचिराख होईल. जे युरोपमध्ये तुम्हाला माहित आहे क्युबा ह्याच दक्षिण उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या युद्धामध्ये तिथं मॅकाथर नावाचा एक जर्मन सेनापती होता. तर त्याची त्यानं असं ट्रुमनकडे मागणी केली की मला एक 20 अणुबॉम्ब द्या आणि मी कुठल्या कुठल्या ठिकाणावर ते बॉम्ब टाकणार म्हणजे 2 बॉम्ब कोरियामध्ये टाकणार, 4 बॉम्ब चीनमध्ये टाकणार आणि 10-12 बॉम्ब मी रशियामध्ये टाकेन आणि आपण हे कोरियन युद्ध जिंकून जाऊ. असे अणुबॉम्ब आपण टाकू. अशा पद्धतीची मागणी त्याने ट्रुमनकडे केलेली होती. तर अशा पद्धतीने म्हणजे इतका तो तीव्र संघर्ष आणि तणावपूर्ण वातावरण बनलेलं होते. त्यानंतर तुम्हाला दुसरं किस्सा आठवत असेल तर तो 1960, 62, 61-62च्या काळामध्ये अं, क्युबा आहे. क्युबा हे अमेरिकेच्या जवळचं एक बेट असलेलं बेट स्वरूपातलं राष्ट्र आहे. तर तिथं रशियानं आपल्या क्षेपणास्त्र तैनात केलेली होती. अणुअस्त्र आणि त्याला अमेरिकेचा विरोध होता तिथं तैनातीला आणि ते त्याने मागे घ्यावं अशी अमेरिकेची मागणी होती आणि त्याच्यातनं जग आता परत अणुबॉम्ब म्हणजे अण्वस्त्रांचा वापर होऊन जगामध्ये युद्ध भडकेल असं लोकांना त्याची भीती वाटत होती. म्हणजे आता तुम्ही कोविडच्या काळात पाहिलेलं असेल की कोविडची साथ येणार म्हणून लोकांनी काय केलं की डिपार्टमेंटल स्टोअर जे किराणा मालाची दुकानं, मॉल वगैरे इथे जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करून लोक गेले होते. म्हणजे वस्तू सगळ्या संपल्या होत्या तिथल्या. अशी जी सिच्युएशन निर्माण झाली तशीच सिच्युएशन त्या क्युबन क्रायसिस असं त्याला म्हणतात. क्युबा संकट असं त्याला म्हणतात. तर त्या काळामध्ये झालेले आपल्याला दिसते. लोकांनी हे सगळं सामान घेऊन गेले, घरी गेले की आता युद्धच होणार, सगळं नष्ट होणार अशा अर्थाचं त्यांना
भीती वाटायला सुरुवात होते. मग असं शीतयुद्धाच्या काळामध्ये मानव समाज जो आहे तो अशा तणावपूर्ण वातावरणामध्ये जगत होता आणि आता देखील काय आपण बघतो की रशिया आणि युक्रेन जे युद्ध सुरू आहे, हे युद्ध जे आहे ते कधीही एकदा जागतिक युद्धात परिवर्तित होईल याचा कुणाला अंदाज नाहीये किंवा हा या पद्धतीनेच ही युद्ध चालू राहतील आणि त्याच्यामध्ये म्हणजे जागतिक जे रिसोर्सेस आहेत, संसाधन आहेत ती युद्धामध्ये खर्च होत जातील. लोकांनी देशांनी आपापले जे डिफेन्सचे बजेट जे आहे, डिफेन्स बजेट ज्याला आपण म्हणतो, संरक्षणाच्या संदर्भातला जो निधी आहे तो आपल्या संकल्पनामध्ये वाढवलेला आहे आणि हा अर्थसंकल्पामध्ये डिफेन्सचा निधी वाढवणं याचा थेट परिणाम हा शैक्षणिक किंवा समाजोपयोगी किंवा लोकांच्या भौतिक उन्नतीसाठी जो काही निधी सरकार खर्च करतो त्याच्यामध्ये कमी निधी येणं अशा पद्धतीने त्याचा परिणाम हा सर्वसामान्य लोकांवर होत असतो. म्हणजे समजा सिरियामध्ये ज्यावेळी गृहयुद्ध सुरू झालं त्यावेळी तेलाचे भाव वाढले होते याचा सामान्य लोकांवर परिणाम झाला होता. अशा पद्धतीचं जे क्रायसिस आहे, अशी जी सिच्युएशन आहे ती या सगळ्या अण्वस्त्रांच्या आणि संहारक अस्त्रांच्या निर्मितीमुळं त्याच्यातून झालेल्या तणावामुळं निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. म्हणून तो प्रश्नचिन्ह जो आहे तो या चॅप्टरच्या टायटल मध्ये आपल्याला दिसतो की हे काही खरंच प्रगतीचं युद्ध आहे का असा प्रश्न त्याच्यातनं आपण विचारतोय. आणि त्याच्यानंतर त्याच्यातला शेवटचा भाग जो आहे या चॅप्टर मधला ह्युमन राईट्स म्हणजे मानव अधिकाराच्या संदर्भातल्या गोष्टी म्हणजे आपल्याला दिसतं की 20व्या शतक जे आहे ना तुम्ही जर ग्रॅज्युएशनला तुमचं जर इतिहास विषय असेल तर तुम्हाला तिथं पाहिलं असेल की 19व्या शतक हे राष्ट्रवादाच्या प्रभावाने भारलेलं काळ होता. त्या काळात युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादाच्या भावनेचा उदय झाला. अनेक देशातल्या राजेशाही आहेत त्या संपुष्टात आल्या आणि तिथं लिबरल डेमोक्रेसी ज्या आहेत म्हणजे उदारमतवादी लोकशाही व्यवस्था स्थापन झाल्या. अनेक जी तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेली राष्ट्र होती जर्मनी आणि इटलीसाठी ती एकसंघ झाली आणि त्यांची राष्ट्र म्हणून उदयाला आली. त्यानंतर आपण दुसरं ह्याच्यामध्ये बघतो दुसऱ्या फेजमध्ये त्यावेळी वसाहतवादाचा प्रभाव जो आहे तो जगात मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि मग नंतर आपण 1950 पर्यंत बघतो की जसं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध झालं तसंच आपल्याला काही देशांमध्ये स्वातंत्र्य चळवळी जे आहेत भारत असेल आफ्रिका असेल किंवा आफ्रिकेतले काही देश असतील तर तिथले स्वातंत्र्य चळवळीने चळवळीनं मोठा प्रभाव या काळामध्ये गाजवला होता. तर 1950 नंतरचा काळ जो आपण बघतो यावेळी मानव अधिकार जे आहे ते खूप केंद्रस्थानी आलेले आपल्याला दिसतात. मानवाच्या अधिकारांच्या संदर्भातली लढाया ज्या आहेत त्या तीव्र झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे मानवांना जसं हे जे आपण मगाशी केली चर्चा काळ्या लोकांशी होणारा भेदभाव असेल, स्त्रियांशी होणारा भेदभाव असेल, याच्या विरोधात आवाज जो आहे तो या काळामध्ये उठवण्यास सुरुवात झाली आणि युद्धाच्या मध्ये जे काही मानवाधिकारांचं हनन होत होतं म्हणजे लोकांना सैन्यामध्ये युद्ध सुरू आहे तरी जे सिव्हिलियन्स आहेत, नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत त्यांच्या हत्या केल्या जायच्या, त्यांची लूटमार केली जायची. त्याच्यामध्ये अनेक बलात्काराचे सारखे प्रकार देखील केले जायचे युद्धाच्या दरम्यान. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी मानवाधिकारांचं जे हनन जे होत होतं तर त्याच्या संदर्भात मोठ्या मोठ्या भूमिका घेऊन जे संघर्ष जो आहे तो आपल्याला या काळामध्ये करण्यात आलेला दिसतो. या पद्धतीचे कायदे जे आहेत ते या काळामध्ये पास झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे जो युद्धाच्या संदर्भातला जो करार आहे, काय नाव आहे त्याचं? आता जो गावाच्या नावावरनं ते व्हिएन्ना करार बहुतेक त्याला म्हणतात. त्या करारानुसार युद्धबंदी झालेल्या सैनिकांशी चांगल्या पद्धतीनं मानवी दृष्टिकोनातून व्यवहार करावा. म्हणजे कसं आहे की सैनिकानं समजा सरेंडर केलं असेल, तो समजा शरण आला असेल,
त्याची हत्या करता येत नाही किंवा त्याला कुठल्याही पद्धतीची शिक्षा करता येत नाही. तर ते युद्ध तो सरकारच्या आदेशानुसार युद्ध लढत असतो. त्यामुळे त्याला थेट या युद्धासाठी दोषी पकडून त्याला शिक्षा करता येत नाही. अशा पद्धतीचे अनेक जे कन्व्हेन्शन आहेत ते कायदे जे आहेत ते याच्यातून स्थापित करण्यात आले. ते अंमलबजावणी त्याची या काळामध्ये झालेली आपल्याला दिसते. मानवाधिकाराचे समजा कुठे उल्लंघन होत असेल तर युनायटेड नेशनच्या माध्यमातून तिथं अ, भूमिका घेतली गेली किंवा त्या अधिकाराच्या रक्षणासाठी प्रयत्न केले गेले. त्याच पद्धतीने ज्या लोकांनी मानवाधिकारांचं उल्लंघन केलं त्यांच्यावर केसेस दाखल करून त्यांना शिक्षा देखील सुनावल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे उदाहरणार्थ म्हटलं तर युगोस्लाव्हियाचे एक राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी अनेक युगोस्लाव्हियातल्या वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचा नरसंहार केलेला होता. हा त्याचं बहुतेक नाव होतं स्लोबोदान मिलोसेविच नावाचा तो युगोस्लाव्हियाचा अध्यक्ष होता स्लोबोदान मिलोसेविच. तर त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना शिक्षा करण्यात आली. त्याच्यानंतर हे बाल्कन मधले काही जे देश आहेत कोसोवो असेल त्याच्यानंतर कोसोवो वगैरे हे जे सगळे बाल्कन राष्ट्र म्हणून जे ओळखले जातात तिथं खूप प्रमाणात मानवाधिकारांचं हनन झालेलं होतं. एकमेकांच्यातल्या वांशिक युद्ध जी होती तिथली त्या वांशिक युद्धामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांच्या हत्या आणि त्यांच्यावर अत्याचार झालेले होते. त्याच्या संदर्भात देखील न्यायालय स्थापन करून त्यांच्यावर न्यायनिवाडा करून त्या लोकांना शिक्षा देण्यात आलेली होती. तुम्ही पाहिलं असेल की इराकचं जे नंतर 2003 मध्ये युद्ध झालं त्याच्यानंतर इराकमध्ये सद्दाम हुसेनला अटक करण्यात आली. त्याच्यावर इराकच्या न्यायालयात खटला चालवण्यात आलेला होता आणि त्यामध्ये देखील कुर्द नागरिकांवर त्यांनी जे अत्याचार केले होते त्याची शिक्षा म्हणून त्यांना फासावर लटकवण्यात आलं सद्दाम हुसेन त्याच्या साथीदारांना. तर हे जे सगळे असे जे मानवाधिकाराच्या संदर्भातले जे लढे आहेत किंवा त्याच्या संदर्भातला आवाज उठवणं असेल त्या संदर्भात प्रतिकार करणं असेल अशा ज्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला या 19व्या शतकाच्या मध्यानंतरच्या काळात म्हणजे उत्तरार्धामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतं. त्यानंतर तिसरा शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे शीतयुद्धाची अखेर एंड ऑफ सिव्हिल एंड ऑफ कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्धाची अखेर असं त्याचं टायटल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की डिसइंटिग्रेशन ऑफ सोशलिस्ट ब्लॉक म्हणजे तुम्हाला म्हटलं ना साम्यवादी राष्ट्रांचा गट जो होता ईस्टर्न युरोप आणि जर्मनीचा अर्धा भाग जो रशियाने जिंकला होता. तर त्याच्यामध्ये हे साम्यवादी सरकार जे आहेत ती अस्तित्वात होती आणि नंतरच्या काळात काय झालं की यातले जे देश आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादाच्या भावना असतील किंवा जे पाश्चात्य देशामध्ये ज्या पद्धतीच्या लोकशाही व्यवस्था आहेत त्याच्या संदर्भातलं आकर्षण असेल किंवा तिथलं जे चंगळवादी राहणीमान असेल तर त्याच्याकडे ही या पश्चिम युरोपात म्हणजे पूर्व युरोपातले जे साम्यवादी राष्ट्र होती ते आकृष्ट झाली. आणि रशियाने देखील त्यांच्यावर खूप आपल्यासोबत राहावं म्हणून जो काही दबाव निर्माण केलेला होता तर त्यामुळं त्याला प्रतिकार जो आहे तो या पूर्वेतल्या साम्यवादी राष्ट्रांमध्ये होऊ लागला आणि एक एक राष्ट्र जे आहेत हंगेरी, लाटाविया, पोलंड नंतरच्या काळात अर्ध जर्मनी हे स्वतंत्र झालं. तर त्याचा जो घटनाक्रम जो आहे तो तुम्हाला तुमच्या या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. म्हणजे हे रशियामध्ये जी काही व्यवस्था होती एकाच पक्षाची राजवट अशा पद्धतीचे जे तिथल्या राजवटीचे स्वरूप होतं त्याच्यातून आतून जे आहे ती ही संपूर्ण सोव्हिएत युनियनची व्यवस्था जी आहे ती आतून पोखरली गेलेली होती. आणि मग तिथं मिखाईल गार्बाचोव नावाचे जे राष्ट्राध्यक्ष होते शेवटचे सोव्हिएत युनियनचे चान्सलर असं म्हटलं जायचं त्याला तर त्यांनी थोडं मुक्ततेचं वारं जे आहे वैचारिक
विचार स्वातंत्र्य, स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या संकल्पना मांडण्यासाठी लोकांना मोकळीक देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मग लोकांच्या ज्या स्वातंत्र्याच्या ज्या काही प्रेरणा आहेत त्या जागृत झाल्या आणि त्यातून आपल्याला असं दिसतं की हळूहळू युरोपातली जी काही जनमानस आहे ते पूर्व युरोपातलं ते स्वातंत्र्याच्या प्रतीने स्वातंत्र्याच्या प्रेरणेने प्रभावित झालेलं आपल्याला दिसून येतं की ते भांडवलशाही पद्धतीचं आपल्याकडे राजवट असावी, लोकशाही पद्धतीचे राजवट आपल्याकडे असावी, असं त्यांच्यामध्ये भावना निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि त्यातून मग हे जे सोव्हिएत युनियन जे बनवलेलं होतं, अनेक राष्ट्र होती याच्यामध्ये, तर ते सोव्हिएत युनियन जे आहे त्याचे तुकडे पडायला सुरुवात झाली आणि पूर्व युरोपातली अनेक राष्ट्र जे आहेत, आता की युक्रेन, लटाविया, पोलंड, स्लोवाकिया हे जे सगळे देश आहेत, हे साम्यवादी राजवटी तिथल्या उलथून टाकण्यात आल्या आणि तिथे लोकशाही राजवटींची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. आणि तशाच पद्धतीने जर्मनीमध्ये काय केलं होतं, पूर्व जर्मनीमध्ये हा साम्यवादी राजवट होती, पश्चिम जर्मनीमध्ये लोकशाही राजवट होती, ज्याच्यावर भांडवलशाहीचा प्रभाव होता. तर त्याच्यातला ह्या लोकातले काही लोक जे आहेत की पूर्व जर्मनीमधले लोक जे आहेत ते पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतर करत होते. म्हणून पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांना विभागणारी एक बर्लिनची भिंत नावाची एक भिंत जी आहे ती बर्लिनमध्ये उभारण्यात आलेली होती. अर्ध बर्लिन भांडवलशाही राजवटीमध्ये होतं आणि अर्ध बर्लिन हे साम्यवादी राजवटी. त्यामुळे बर्लिनमध्ये ती भिंत जी आहे ती उभारलेली होती. आणि मग लोकांना मात्र जर्मनीचं एकीकरण व्हावं आणि संपूर्ण जर्मनीमध्ये लोकशाही पद्धती असावी, भांडवलशाही व्यवस्था असावी, असं लोकांना तिथल्या वाटत होतं. त्यामुळं त्यांनी जर्मनीमध्ये बर्लिनमधली जी भिंत आहे ती तोडून टाकली. आणि बर्लिनची भिंत पाडली. 1989ला ही घटना घडलेली आहे आणि त्याच्यातून काय झालं की जर्मनीचं एकीकरण झालं आणि साम्यवादाचा प्रभाव जो आहे तो जर्मनीतून नष्ट करण्यात आला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जर्मनीमध्ये देखील हे साम्यवादाचं जे पतन जे आहे ते झालेलं आपल्याला दिसतं आणि नंतर हळू जसे पूर्व युरोपातली राष्ट्र जी आहेत त्यांनी साम्यवादाच्या राजवटी उलटून टाकल्या तशाच पद्धतीने मुख्य जे राष्ट्र होतं या सोव्हिएत युनियन मधलं रशिया तिथे देखील बोरिस येल्त्सिन याच्या नेतृत्वाखाली ज्या गटानं जे काय केलं की रशियाच्या सत्तेवर ताबा घेतला आणि कम्युनिस्ट पक्ष जो होता त्याला तिथून सत्तेतून बाजूला करून बोरिस येल्त्सिन यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीने हे सोव्हिएत युनियनचं डिसइंटिग्रेशन म्हणजे त्याचे तुकडे पडणं, अंत होणं, व त्याला आपण अं, विखुरणं सोव्हिएत युनियनचे ही प्रक्रिया आपल्याला झालेली दिसते. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे चेंज ऑफ पॉलिटिकल ऑर्डर फ्रॉम बायपोलर टू युनिपोलर वर्ल्ड सिस्टम. म्हणजे सोव्हिएत युनियन जे आहे हे अस्तित्वात ज्यावेळी होतं त्यावेळी ते खूप मोठं प्रभावशाली शक्ती होती, एक महाशक्ती आपण त्याला म्हणू. आणि दुसरी जी महाशक्ती होती ती अमेरिकाच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्र, अशी ते दोन महाशक्तीतला संघर्ष जो आहे सुप्त संघर्ष तो शीतयुद्धाच्या माध्यमात संदर्भात आपण त्याची चर्चा केलेली आहे. तर हे बायपोलर म्हणजे दोन ध्रुव होती, दोन गट होते. तर अशा पद्धतीने जगाची व्यवस्था जी आहे ती चालत होती. दोन गट होते जगावर प्रभाव टाकणारे, आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करणारे किंवा त्यांच्यामध्ये संघर्ष होईल अशी शक्यता असलेले. किंवा एखाद्यानं एखाद्याचं समर्थन केलं की समजा अमेरिकेनं अ गटाचं समर्थन केलं तर लगेच देशाचं समर्थन हे रशिया करत होतं. म्हणजे समजा अमेरिकेनं पाकिस्तानचं समर्थन केलं की रशिया लगेच भारताचं समर्थन करायचा. अमेरिकेनं दक्षिण कोरियाचं समर्थन केलं की रशिया लगेच उत्तर कोरियाचं समर्थन करत होता. अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये काय व्हायचं की दोन गट होते आणि त्याच्यातनं थोडंफार काय ना बॅलन्स याच्यामध्ये राहिलेलं आपल्याला दिसतं. पण सोव्हिएत युनियनचं अस्त झाल्यानंतर
तो जो बॅलन्स आहे तो संपलेला आपल्याला दिसतो. सत्तेचं संतुलन जे आहे ते संपलेलं असताना दिसतं आणि जग हे युनिपोलर म्हणजे आत्ताच्या काळापर्यंत जग हे युनिपोलर म्हणजे या जगामध्ये फक्त अमेरिका म्हणेल, अमेरिका आणि त्याची मित्रराष्ट्र म्हणेल अशाच गोष्टी होतील असं त्याला स्वरूप प्राप्त झालेलं दिसतं आणि हे जे स्वरूप जे आहे ते आपल्याला 1991 नंतर जे इराकचं युद्ध झालं त्यामध्ये, त्याच्यानंतर कोसोव्होमध्ये बिल क्लिंटन हे राष्ट्राध्यक्ष असताना कोसोव्होवर 1997 का 99 मध्ये जे काही हल्ले झाले या कोसोव्हो नावाच्या प्रदेशावर सर्बिया, कोसोव्हो, युगोस्लाव्हिया इथं जे हल्ले झाले, तर त्यामध्ये देखील अमेरिकेची स्वतःची हेकीखोरी जी असते किंवा त्याचा जे दबाव असतो, त्याचं जे स्वतःचंच खरं म्हणणं अशा पद्धतीने जे आंतरराष्ट्रीय पातळीवरची भूमिका जी असते, ती आपल्याला याच्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर 2003चं 2001 मध्ये अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर अफगाणिस्तानचं युद्ध झालं. त्यामध्ये देखील अमेरिकेची मुजोरी जी आहे ती आपल्याला दिसून येते. त्यानंतर इराकच्या युद्धामध्ये ते आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं एक ध्रुवीय अनेक 2 ध्रुवीय जी जगाची सत्तेची व्यवस्था होती, ती आपल्याला नंतरच्या काळामध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर ते युनिपोलर म्हणजे एकध्रुवीय झाली. त्याच्यामध्ये एकच शक्ती जी आहे ती सांगेल तशाच पद्धतीनं लोकांनी वागावं असा लोकांच्यावर म्हणजे देशांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला दिसतो. हं. तर नाटोच्या नेतृत्वाखाली अमेरिकाचं जे शक्ती होती ती यामध्ये जास्त प्रभावी झालेला आपल्याला दिसतो. आता मात्र नंतरच्या काळामध्ये हे रशिया सिरियाचं युद्ध जे आहे, सिरियन युद्ध, गृहयुद्ध जे आहे आणि नंतर आता युक्रेनचं युद्ध आपण बघतो की याच्यात आपल्याला दिसतं की थोडं परत जे आहे चीनचा जो उदय या काळामध्ये झाला. सोव्हिएत युनियनच्या असतानंतर 1990चं दशक आणि 21व्या शतकातली पहिली 2 दशकं जे आहेत तर या काळामध्ये चीननं स्वतःला अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे आणि आपल्याला एक अत्यंत शक्तिशाली राष्ट्र म्हणून चीन समोर आलेला आपल्याला दिसतो आणि चीन आणि रशिया यांची जी युती आहे तर त्या युतीच्या माध्यमातून परत एकदा सत्तेचं संतुलन स्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असलेला आपल्याला दिसतो. त्याचं रिफ्लेक्शन त्याचा प्रभाव जो आहे आपल्याला तो सिरियाचं गृहयुद्ध, येमेनमधलं गृहयुद्ध, सुदानमधलं गृहयुद्ध, त्याच्यानंतर युक्रेनमधलं युद्ध तर यातून तो सगळा ती सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे तो ग्लोबलायझेशन मिनिंग नेचर अँड इम्पॅक्ट ऑन ह्युमन लाईफ म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण जागतिकीकरणचा अर्थ काय त्याचे स्वरूप काय त्याचा मानवी समाजावर काय परिणाम झाला त्याचं तुम्हाला या टॉपिक मध्ये समजून घ्यायचं आहे जागतिकीकरण म्हणजे मुळात जागतिकीकरण हे इथल्या संदर्भात जे अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये काय की जगामध्ये आता भांडवलशाही व्यवस्था हीच एकमेव व्यवस्था आहे अशा पद्धतीची भावना जी आहे ती 1990 नंतर निर्माण झाली कारण सोव्हिएत युनियनचा पराभव झालेला होता म्हणजे साम्यवादी विचारसरणीच्या राष्ट्राचा पराभव झालेला होता ते डळमळीतून अस्ताला गेलेले होते त्यामुळे साम्यवादी विचारसरणी अस्ताला गेली अशा पद्धतीची भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली आणि भांडवलशाही व्यवस्था हीच एक व्यवस्था आणि सर्वश्रेष्ठ व्यवस्था आहे असं स्वरूप निर्माण झालेलं होतं आणि हे भांडवलशाही व्यवस्थेमध्ये काय अभिप्रेत आहे की मग भांडवलशाही व्यवस्था काय करते की फक्त दुसऱ्या देशांमध्ये आपलं भांडवल गुंतवणं आणि तिथे नफा काढणं अशा पद्धतीच्या गोष्टी ते करत असतात म्हणजे अमेरिकेच्या कारखान्यामध्ये उत्पादित होणारा माल हा जगभर विकला जाऊ लागला जगभर असणारे समजा जगात कुठलं तरी एखादा चांगला कारखाना असेल तर त्याच्यावर देखील अमेरिकेतलं किंवा युरोपियन राष्ट्रातले किंवा भांडवली जे लोक आहेत त्यांनी आपले ते कारखाने भांडवलाच्या जोरावर ताब्यात घेऊन तिथं उत्पादन करून तिथंच माल कमवणं अशा पद्धतीचे जे एक विस्तार जो आहे भांडवलशाहीचा तो आपल्याला जगभर झालेला दिसून येतो त्याला साधारणपणे आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो म्हणजे आता तुम्ही बघाल लक्ष्मीपती मित्तल नावाचं एक
स्टीलचा उत्पादक व्यक्ती आहे, स्टील उत्पादन करणारे उद्योगपती आहे. तर त्याचे पहिल्यांदा भारतामध्ये कारखाने होते, नंतर युरोपामध्ये देखील त्यांचे कारखाने आहेत. आणि मग नंतर जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांचे याच पद्धतीचे कारखाने आपल्याला स्टीलच्या संदर्भात उत्पादन करणाऱ्या कारखाने आपल्याला दिसतात. तसंच आता अंबानी असेल किंवा अडाणी असतील, तर हे यांच्या भांडवलाचा प्रसार फक्त एका देशामध्ये मर्यादित न राहता वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी आपलं भांडवल गुंतवलेलं आहे. हे ग्लोबलायझेशन मध्ये काय होतं की मल्टीनॅशनल कंपन्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स किंवा कंपन्या ह्या निर्माण झालेल्या MLC असं त्याला म्हणतात किंवा आपण त्याला मराठीत म्हणतो आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेशन आपण त्याला असं म्हणतो. तर त्याच्यातनं काय झालं की अनेक खूप थोड्या लोकांच्या हातात संपत्तीचं केंद्रीकरण होण्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला या काळामध्ये दिसते. आता याच्यामध्ये असं आहे की जे जीवनोपयोगी आणि चंगळवादासाठी उपयुक्त असलेल्या ज्या वस्तू ज्या आहेत त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं. आपल्याला त्या उपलब्ध व्हायला लागल्या. म्हणजे आपल्याकडे काय होतं 1990 पर्यंत आपल्याकडे कोको कोला मिळत नव्हता. कोको कोलाला भारतात बंदी होती. आणि 1990 नंतर जे उदारीकरणाचे धोरण मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना स्वीकारलं. त्यातून आपल्याकडे अशा ज्या गोष्टी आहेत त्या मिळायला सुरुवात झाली. मग त्यानंतर कोको कोला आलं, पेप्सी आलं, थम्सअप आलं. तर या सगळे कोल्ड्रिंक्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे मिळायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने काय झालं की लोकांना काही ऐषारामाच्या चंगळ करता येईल अशा गोष्टी किंवा जीवनोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या देखील त्यांना मिळायला लागल्या. म्हणजे ज्या अमेरिकेत वस्तू ज्या मिळत होत्या त्या देखील भारतात मिळायला हळूहळू सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतं. हे जसं घडलं तसंच हा मानवी समाजावर झालेला एक परिणाम होता. त्याचबरोबर काय झालं की मात्र लोकांच्या हातात जो पैसा येत होता तो देखील या बाजारामध्ये लोकांच्याकडून खर्च केला जाऊ लागला. आणि तो बाजारामध्ये जे उत्पादन करायचे लोक ज्यांचा माल विक्रीस असायचा त्यांच्याकडे तो पैसा यायला सुरुवात झाली. आणि मग हे सगळे माल बनवणारे त्याची विक्री करणारे हे मल्टीनॅशनल कंपनीज होत्या, MLCs होत्या. आणि मग या MLC कॉर्पोरेशन ज्या असायच्या यांच्या हातामध्ये कॉर्पोरेट आपण त्याला म्हणतो. या कॉर्पोरेटच्या हातामध्ये हा सगळा पैसा धन जे आहे ते एकवटलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काय झालं जगामध्ये गरीब आणि श्रीमंत अशी विभागणी जी आहे ही दरी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. आणि पैसा जो आहे धन जे आहे संपत्ती जे आहे ते ठराविक वर्गामध्ये त्याचा संचय झालेला आपल्याला दिसतो. हा तर त्याचा तुम्ही त्याचे डिटेल्स आहे ते तुमच्या पुस्तकात आहेत ते तुम्ही तिथं वाचू शकता. आता आपले साधारण 1 वाजून 20 मिनिटं झाले. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आपण आता इथं थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. शंका असतील प्रश्न असतील तर विचारा. आहेत का कुणाला काही प्रश्न? ठीक आहे. ठीक आहे. तर तुमचे काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया. तुम्ही सर्वजण या संपर्कसत्राला जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आणि आपले जे वेळापत्रकानुसार येणारे संपर्कसत्र होतील आणि त्यानंतर तुम्हाला असाइनमेंटचे प्रश्न पण मी दिलेले आहेत. ते देखील तुम्ही असाइनमेंट लिहून ते तयार ठेवावेत आणि त्याची अंतिम तारीख जी येईल कॉलेजमध्ये जमा करण्याच्या संदर्भात सूचना येतील त्या पद्धतीने ते आपले असाइनमेंट्स आहेत ते कॉलेजवर जमा करावे. तुम्ही सर्वजण संपर्कसत्राला जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. Thank you, sir. थँक्यू सर.